तुकारामा माया नदी तरत्या श्री तुकारामा तापत्रय हरत्या श्री तुकारामा मनोजय करत्या श्री तुकारामा महायोग मंडना श्री तुकारामा पाप खंडना श्री तुकारामा काळ दंडना श्री तुकारामा असुर खंडना श्री तुकारामा तू सुख सागर श्री तुकारामा महाप्रेम आगर श्री तुकारामा ब्रह्म तनुनागर श्री तुकारामा अद्भुत सौदागर श्री तुकारामा चिन्मय सुखवासी श्री तुकारामा क्षेत्र निवासी श्री तुकारामा रत साम्य सुखासी श्री तुकारामा तू तारक लोकाशी श्री तुकारामा हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकारामा वंद्य महा अमरा श्री तुकारामा कनकाई कुमरा श्री तुकारामा सुखदानी पामरा श्री तुकारामा अक्षय तनुगात्रा श्री तुकारामा तू परम पवित्रा श्री तुकारामा महासत्पात्रा श्री तुकारामा बोलोबा पुत्रा श्री तुकारामा प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकारामा कुळसागर इंदू श्री तुकारामा कान्हा प्रिय बंधू श्री तुकारामा गुणातीत साधू श्री तुकारामा उन्मेष सुलोचन श्री तुकारामा अहम अंधमोचन श्री तुकारामा नष्टवत कांचन श्री तुकारामा करता मूळ सिंचन श्री तुकारामा तू सुखमय पवना श्री तुकारामा लोकत्रय जीवना श्री तुकारामा आनंद तरुवदना श्री तुकारामा ब्रह्म सुख भुवना श्री तुकारामा श्रीरंगा सुरंगा श्री तुकारामा हृदयोग तुरंगा श्री तुकारामा ऋतुमणि कुरंगा श्री तुकारामा आनंद तरंगा श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा आकळ आगमा श्री तुकारामा भावुक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तू विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जग पद्मा श्री तुकारामा कौतुक सद्मा श्री तुकारामा दिनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा तू आकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा 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 श्री तुकारामा परम कृपाळा तुकारामा परम कृपाळा तुकारामा परम कृपाळा परम कृपाळा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकारामा तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागितिये दिव्य लोकासी कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदिवल्लभम चैतन्य भूषणा पाषंड दूषणा कथामृताशना मोहशत्रुशासना नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा विनवितो रंक दासमी सेवक वचनते एक आयिकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती ऋषी मुनी बहु सिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा विनवितो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्याचा अष्टदशा अर्थातच तुकोपनिषद या ग्रंथाचा अष्टादशा 2022 या साली एकदा झालता आणि त्यानंतर उर्वरित पुढील जे काही अभंग आहेत त्याचे अष्टादशा होतील असं आपल्या मनी मानसी देखील नव्हतं, परंतु गुरुवर्यांची कृपा आणि ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटी या कमिटीचं नियोजन या दोन्हीच्या सांगडीतून हा प्रवाह चालू आहे। कारण तुकोबारायांची गाथा यापूर्वी एकदा झाली होती, त्या काळात आम्ही नव्हतो या ठिकाणी, पण आता जे आहे तर ती 2022 झाली। त्यामध्ये गुरुवर्य मुखेकर शास्त्री बाबा यांचं सत्र होतं। त्या सत्रामध्ये गुरुवर्य मुखेकर बाबा यांचे जे अभंग होते तर कोणतरी एक संन्यासी महात्मे आलते, तर ते अभंग तसेच राहिले होते। त्या संन्यासी महात्म्यांचं प्रवचन झालं होतं 2022 तर ते राहिलेले अभंग गुरुवर्यांची आज्ञा आणि रवी महाराज त्यावेळेस ऑपरेटिंग कराय होते कॅमेऱ्याची, तर ते म्हटले हे अभंग आपल्याला पूर्ण करावं लागतील। मग रात्री ते अभंग सांगितले होते। त्यानंतर परत प्रथमतः तुमच्यासमोर सर्व वक्त्यांच्या समोर गुरुवर्यांच्या समोर आणि कमिटीच्या समोर सर्वजण असताना या ठिकाणी प्रथमतः बसलेलो आहे। एवढ्या व्यासपीठावर आजपर्यंत कधीच बसलो नाही, पण ही गुरुवर्यांची अकारण करुणा, त्यामुळे इथे बसलो आहे। तर आपल्याला क्रमप्राप्त अभंग आहेत 1937 पासून ते 54 पर्यंत असे 18 अभंग आहेत आणि 18 अभंगाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 90 मिनिटात 18 अभंग म्हणजे एका अभंगासाठी 5 मिनटं आणि वास्तविक मला 15 मिनटं लेट झालेला आहे 15 मिनटं लेट झालेला आहे, त्यामुळं मी 10-5 मिनटं पुढे जाऊ शकतो असं अगोदरच सांगतोय रामकृष्णारी। तर आपण अभंगाकडे वळू। प्रथम अभंग आहे
आमुचे जीवन हे कथामृत आणि काही संत समागम सारू एके ठाई भोजन परवडी स्वादरसे गोडी पदोपदी धालिया ढेकर येते आनंदाचे ओसंडले वाचे प्रेमसुख पिकले स्वरूप आलिया घुमरी राशी ते अंबरी न समाये मोजिता तयाचा अंत नाही पार खुंटला व्यापार तुका म्हणे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय हे हरिकथा व सत्संग यांची महती प्रतिपादन करतात. प्रथम चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, आमुचे जीवन हे कथा अमृत आणि काही संत समागम. आमचं जीवन काय आहे तर कथा अमृत आणि काही संत समागम हे आमुचे जीवन. तुकोबाराय म्हटले कथा अमृत आणि संत समागम हे आमचं जीवन आहे. तर आपल्या या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे जीव प्राणधारणे हा मुख्य धातू आहे. त्या धातूपासून जीवन हा शब्द बनला. जीवन म्हणजे प्राणधारणम मनुकुल व्यापारम जीवन व्यापारः जीवन किंवा जीव्यते अनेन इति जीवनम, ज्याद्वारे जगल्या जाऊ शकतं त्याला जीवन म्हणायचं. आणखी जीवन म्हणायचं झालं तर आपल्या लौकिक शब्दात सांगायचं झालं तर जीवन म्हणजे काय, ज्याच्या वाचून माणूस जगू शकत नाही त्याला जीवन म्हणतात. मग सर्वजण म्हणतील इथं श्वासोश्वासा वाचून किंवा याच्या वाचून जगू शकत नाही, तर तसं काही नाही. श्वासोश्वासा वाचून पण माणूस जगतो. योग्याची भूमिका जर असेल तर योगी एखादा श्वास दीर्घकाळ ठेवतो ना, एकदा श्वास घेतला दीर्घकाल कोंडून ठेवतो आणि जगतो. पाण्या वाचून पण जगतो. ज्याप्रमाणे माणूस पाण्या वाचून महिनाभर जगू शकतो, 2 महिने जगू शकतो जर अभ्यास असेल तर तसा. पण तुकोबाराय म्हटले आमचं जीवन हे कथा अमृत आणि संत समागम आहे. या वाचून आम्ही जगू शकत नाहीत. कसं जगू शकत नाहीत, जीव जिती जीवनासंगे सामान्य जीव आहेत ना ते पाण्यासोबत जगतात, पण मत्स्या मरण त्या योगे, त्याचा जर वियोग झाला म्हणजे त्या पाण्याचा वियोग त्या माशाला झाला तर ते मरतं. तसं तुकोबाराय म्हटले आमचं जीवन हे हरिकथामृत आहे आणि संत समागम आहे. मग हरिकथामृत हे जीवन कसं तर कथामृत, कथेला अमृताची उपमा दिली. अमृताची उपमा तर अमृत हे कसं आहे, आपण वारंवार ओव्या ऐकतो, वारंवार हे ऐकतो. माझे काल मित्र मला भेटले जे आम्ही सहपाठी आहोत, ते म्हटले इथं वरती स्टेजवर बसलं ना, ते पण गात्याचे व्यासंगी आहेत. ते म्हटले की वरती जर बसलं तर जास्त प्रमाणानं हे देत बसायचं नाही. तिथं जो समोरचा अभंग आहे त्या अभंगातला शब्द समजला पाहिजे, शब्दाचा भाव तिथपर्यंत गेला पाहिजे, त्या भावापर्यंत आपली वृत्ती गेली पाहिजे आणि आपल्या तुमच्या पुढल्यांसाठी हा नाही तर आपल्या अंतकरणात ते ठसवलं पाहिजे, याच्यासाठी हा गाथा आहे म्हणले. तर ते म्हटले जास्त प्रमाणात सांगत बसू नका म्हणून जास्त नाही सांगत. तुम्हाला अमृत कसं हे माहिती. ज्ञानोबाराय म्हणतात जे काळकुटाचे सहोदर आणि पुढे तया पाबळयाई एवढी गोटी, त्याच्या पुढलीच ओवी आहे. पण जे थोरवेच्या आती किरीट एवढी थोरी, हां गोडीवेची आती थोरी हे तव अवधारी परमामृत साचे. ही हरिकथा कशी आहे तर परमामृत आहे आणि ते अमृत हे काळकुटाचं सहोदर आहे. त्या म्हणजे काळकुटाचे सहोदर म्हणजे काळकुट नावाच्या हलहली विष त्याच्यासोबत जन्मलेलं आहे ते अमृत, हे तसं नाही. आणि आणखी सांगताना भागवतकार म्हणतात को सुधा को कथा लोके को काचक को निर्महान. त्यांनी उपमा देताना तिथं 2-3 दुसरे जे पदार्थ आहेत, जे वस्तू आहेत या ब्रह्मांडामध्ये त्याच्यासोबत तुलना केली. ते म्हटले को कथा को सुधा लोके को काचक को निर्महान. ते म्हटले अरे कुठे तो काच आणि कुठे तो मनी महान. ही कथा कुठे आणि ते आमर जे म्हणजे देव पेतात ते अमृत कुठं. तर अमृताची कथेला उपमा बसू शकत नाही. कथा ही परमामृत आहे. तर असं जे असणारं अमृत आहे ते आमचं जीवन आहे. मग ते जीवन आहे आणि आणखी काय जीवन आहे. तसेच आपल्या गात्यात आणि काही या शब्दासाठी तसेच आणि असे 2 अर्थ दिलेले आहेत. तर संत समागम हे कसं जीवन आहे तर त्याचा भाव पुढल्या चरणात लक्षात येईल. पण इथं सांगून जातो की संत समागम एकादिये परी व्हावे त्याची द्वारी श्वानयाती तेथे रामनाम. रामनाम हे अमृत आहे आणि ते अमृत आम्हाला तिथे प्यायला भेटेल म्हणून संत समागम हे पण आमचं जीवन आहे. असे 2 पैलू ह्या अभंगामध्ये या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितले जगण्याचे. पुढे सांगतात की सारू एके ठाई भोजन परवडी स्वादरसे गोडी पदोपदी. तुकोबाराय म्हटले आम्ही एका ठिकाणी बसून, कोण एका ठिकाणी बसून म्हणजे संत हे समोर आहेत का तुमच्या तर नाही. या ठिकाणी एका ठिकाणी बसून असं जर आपल्याला अर्थ लावायचा असेल तर एका ठिकाणी बसून म्हटल्यावर संतांचं वाङ्मय म्हणजे वाङ्मयीन स्वरूप
आणि आम्ही एका ठिकाणी बसून. सारू म्हणजे आपल्या याच्यात व्यतीत करणे हा अर्थ केलेला आहे, पण वास्तविक व्यतीत करणे अर्थ जर घेतला तर थोडं आपण दूर जाऊ. पण त्याचा अर्थ लावताना आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अर्थातच गुरुवर्य भागवत महाराज पाटील व निकमबाबा यांनी त्याचा अर्थ गोड लावलेला आहे, आपल्याला तो लावता येणार नाही. पण एके ठाई म्हणजे एका ठिकाणी बसून आम्ही हे भोजन परवडी म्हणजे वैविध्य प्रकाराने विविध प्रकारचं असणारं पक्वान्न. विविध प्रकारचं पक्वान्न म्हणजे ही कथा आहे ना विविध प्रकारे केली जाऊ शकते. मग ते तुम्हाला माहिती, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, नामसंकीर्तन, अशा वेगवेगळ्या प्रकारे. आणखी प्रकार सांगायचे झाले तर गुणसंकीर्तन म्हणण्यापेक्षा नामसंकीर्तन करताना बसून केलं जाऊ शकतं, उभ्या राहून सर्वांनी मिळून केलं जाऊ शकतं. असं असणारं जे विविध प्रकारे घेतले जाणारं नाम आहे ते संत संगतीत बसून आम्ही एका ठिकाणी त्याचं आम्ही सेवन करू. मग सेवन करू, मग काय होईल सेवन केल्याच्यानंतर? स्वाद रसे गोडी पदोपदी. पदोपदी शब्दाचे अर्थ आपल्या याच्यात पावलोपावली क्षणोक्षणी वारंवार केलेत, पण माझ्या मनाला भावलेला अर्थ आपण संत वाङ्मय घेतलं ना, संत संगती म्हणजे, तर वाङ्मय घेतल्यामुळं पदोपदी म्हणजे त्यांचा शब्द न शब्द आणि त्यांचे वाक्य न वाक्य हेच पदोपदी. तर पद शब्दाचा अर्थ करताना लक्षण केलं पदाचं. वाक्यैक देश पद, वाक्याचा एक देश म्हणजे पद, आणि पदी म्हणजे पूर्ण वाक्य. वाक्याचा एक देश म्हणजे पद. मग पद आणखी विभक्त्यंत शब्द पद, विभक्तीचा अंतिम, विभक्ती ज्याला अंतिम लागली असा जो शब्द आहे तो पद. विभक्तीने युक्त पद म्हणजे विभक्तीने युक्त शब्द म्हणजे पद. मग असं जे पद आहे ते पद आणि पदी म्हणजे वाक्य, पूर्ण वाक्य. या एका एका संतांच्या वाक्यातून आणि एका एका शब्दातून आम्ही परवडी म्हणजे हे भोजन स्वादरसे गोडी पदोपदी, एका एका शब्दातून स्वाद भेटेल आणि एका एका पदीतून म्हणजे वाक्यातून रस भेटेल. असं असणारं ते संत वाङ्मय आहे आणि संत समागम आहे. म्हणून एका ठिकाणी बसून आम्ही तो आनंद भोगू, गोडी भोगू. आणि पुढे सांगतात की मग असं केल्याच्या नंतर, वारंवार शेवल्याच्या नंतर, पावलोपावली शेवल्याच्या नंतर काय झालं? तृप्ती झाली म्हटले. तृप्ती झाली म्हणजे काय झालं? मग आमचं पोट भरलं. पोट भरलं, धाली या ढेकर येते आनंदाचे. आम्ही तृप्त झाल्याच्या नंतर आनंदाचे ढेकर यायला लागले. काय वास्तविक लौकिकामध्ये ढेकर हा शब्द सर्वांनाच माहिती. ढेकर म्हणजे आतून येणारा एक वायू. तर आतून येणारा जो वायू आहे तोंडाद्वारे, जेवण झाल्याच्या नंतर गच्च पोट भरल्याच्या नंतर थोडी जी मधात एअर म्हणजे हवा राहते, ती हवा बाहेर येते आणि पोट पूर्ण भरल्या जातं, तोंडातून बाहेर येते. मग याला ढेकर म्हणतात. तर ही प्रक्रिया सर्वांना माहिती. पण आम्हाला आनंदाचे ढेकर यायला लागलेत. आनंदाचे ढेकर काय यायला लागले? तर आम्ही वास्तविक आनंद सेवन केला म्हणून आनंदाचे ढेकर यायला लागले. सामान्य लोकांना सर्वांना माहिती, शेपूची भाजी खाल्ली, पोटभर खाल्ली, जेवण झालं, ढेकर यायला लागले तर शेपूचा वास येतो. तसं आम्ही आनंद खाल्ला, मग ढेकर यायला लागला. कशाचा यायला लागला? आनंदाचाच यायला लागला, असं तुकोबाराय म्हटले. आनंद. आणि असे ढेकर येताना आणखी काय झालं? तर ओसंडले वाचे प्रेमसुख. काय असतं? ओसंडले म्हणजे प्रवाहित झाले. वाचीमधून प्रवाहित काय झालं? तर प्रेमसुख झालं. म्हणजे नाम हे प्रेमाने यायला लागलं. काय यायला लागलं? तर गुरुवर्य राऊत बाबा यासाठी दृष्टांत सांगतात. दृष्टांत सांगायला वेळ नाही, पण थोडासा एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो की पूर्वी पाऊस पडायचा. म्हणजे पाऊस आता बी पडतो, पण पूर्वी जास्त पडायचा. जास्त पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये पाणी मुरल्या जायचं आणि पाणी मुरल्याच्या नंतर जमिनीला खडा फुटायचा. तो खडा फुटायचा ती आम्ही म्हणजे पाहिलेलं आहे गावाकडे. गाई वगैरे चारत असताना हाडसर होतो, थोडे खड्डे बिड्डे खांदायचो कुठं बी. आता बी तसे खड्डे खांदतो भरपूर. तर त्या खड्ड्यामध्ये पाणी असं आपोआप यायचं. तसं या ठिकाणी ना आम्ही नाम एवढं घेतलं ते आतमध्ये मुरलं आणि मुरल्यामुळं आता आमच्या वाणीतून ह्या खड्ड्यातून ते बाहेर आपोआप यायला लागलं आणि स्वच्छ यायला लागलं, प्रेमाने युक्त यायला लागलं. मग आता असं झाल्याच्या नंतर आणखी काय झालं? तर पिकले स्वरूप आली या घुमरी. ज्यावेळेस आम्ही ते नाम पुष्कळ घेतलं, विपुल प्रमाणात घेतलं, चांगल्या प्रकारे घेतलं, तर मग आमचं स्वरूप म्हणजे आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला. आमचं स्वरूप पिकलं म्हणजे आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला. आणि आमच्या आत्मसाक्षात्कारामुळे आता झालं काय? तर त्या स्वरूपाची राशी म्हणजे त्या स्वरूपाची म्हणजे कोणत्या स्वरूपाची? आनंद स्वरूपाची जी रास आहे ती अंबरामध्ये पण सामावत नाही. अंबरात म्हणजे कुठं? एक तर अंबर शब्दाचा वस्त्र आणि दुसरा आकाश असे अर्थ होतात. तर आकाश या ठिकाणी आपण घ्यायचं. काय असतं? आकाश. आणि राशी कशात सांगितली? आनंदाची. वास्तविक आद्यस्थ हे अधिष्ठानावर
आधारित असतं, म्हणजे आधार हा अधिष्ठान असतो आद्यस्थासाठी. तर इथं राशी ही आहे ना आनंदाची आहे, आणि ती अंबरीनं सामा आहे, म्हणजे कशात सामत नाही, आकाशात सामावत नाही. वास्तविक व्यापक स्वरूपापुढे ते आकाश आहे ना, ते आकाश त्या व्यापक स्वरूपावर आध्यस्थ आहे. आनंद हा व्यापक आहे, ते आनंद त्या आकाशात कसा सामावेल? व्यापक स्वरूप असणारं ते अधिष्ठान ते आद्यस्थावर कसं सामावेल? म्हणून राशी ते अंबरीनं समाय, मोजिता तयाचा अंत नाही पार. आणि ती राशी आता आम्ही रास त्यालाच म्हणतात, ज्या ढिगाला माप लागलं नाही त्याला रास म्हणतात. मग ते न लागलेलं माप जे आहे, माप न लागलेला जो ढिग आहे त्याला आम्ही आता मोजाय गेलो तर अंत नाही पार. त्याचा अंत म्हणजे त्याची खोली कळना, आणि पार म्हणजे त्याचा व्यापकता किती हे लक्षात येईना. मग आता असं असताना खुंटला व्यापार तुका म्हणे. मग त्यामध्ये जो घडणारा व्यापार आहे, कोणता व्यापार? आवागमन हा व्यापार घेऊ, बाकीचा जो खटाटोप आहे शास्त्रांचा तो व्यापार घेऊ. तो व्यापार आता खुंटला, कारण आम्हाला जे नाम सापडले ते त्यानं आम्ही परिप्लुत झालो, त्यामुळे आता दुसरा व्यापार करायची काही गरज पडली नाही. खुंटला व्यापार तुका म्हणे. पुढील अभंग जोडिले ते आता नसरे सारिता, जीव बळी देता हाताले, संचित सारोणी बांधिले धरणे, तुंबिले जीवन आक्षेपे हे, शीत उष्णते ते सुख दुःख नाही, अंतरसबाई एक झाले, बीज तो अंकुर पत्र शाखा फळ, प्राप्त बीज मुळा उगेनासे, तुका म्हणे नामी राहिले से गोडे, बीजाच्या परवडी होती जाती. तुकोबारा या अभंगामध्ये भगवान नामाची महती सांगतात. भगवान नामाची महती सांगताना पहिल्यांदा ते म्हणतात, जोडिले ते आता न सरे सारिता, जीव बळी देता हाता आले. ते भगवान नाम आम्हाला कसं प्राप्त झालं? तर जीव बळी देता हाता आले. आम्ही जीवस्वरूप हे भगवंताच्या चरणी गहाण ठेवलं, लीन केलं त्याला तिथे, मग ते आमच्या हाताला आलं. मग हाताला आलं तर हाताला आल्याच्या नंतर काय झालं? मग ते जोडिले जे नाम जोडले ते आता सारिता न सरे, आम्ही त्याचा कितीही व्यय करू, कितीही खर्च करू, ते आता आमच्या हातून संपत नाही, त्याचा खर्च होत नाही, पूर्णतः ते आमच्यापासून नष्ट होत नाही. मग असं जे असणारं नाम आहे ते नाम ते नाम आमच्या हातात आलं, पण आता आम्ही त्याला ठेवण्यासाठी काय केलं? पुढे काय एखादी गोष्ट प्राप्त होती, पण ती प्राप्त झाल्याच्या नंतर तिला साठवण्यासाठी एखादं पात्र वगैरे लागतं. तर तुकोबाराय म्हटले आम्ही ते नाम साठवण्यासाठी काय केलं? तर संचित सारोनी बांधिले धरणे, तुंबिले जीवन आक्षेपे हे. तर तुकोबाराय म्हटले संचित म्हणजे इथं पापरूपी संचित असा खंदारकर महाराजांनी अर्थ केला. पापरूपी जे संचित होतं आमचं ते आम्ही सारलं, म्हणजे बाजूला केलं. काय असतं? नदी आहे, इथं नदीचं रूपक केलं. तर नदीचं रूपक केलं, नदीवर धरणे बांधावं लागतात पाणी साठण्यासाठी. तसं ही नामरूपी जी नदी आहे त्यामध्ये नामरूपी पाणी साठण्यासाठी धरण बांधलं म्हणे आम्ही. ते धरण बांधलं, पण बांधण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं, कच्चा माल, तो काय वापरलं? तर आमचं जे पाप आहे ना ते आम्ही सारलं, म्हणजे बाजूला केलं. म्हणजेच कडीनं ज्या भिंती असतात, कड भिंती, त्या पापाच्या केल्या, बाजूला केल्या त्या, आणि पुढे आम्ही स्वतः उभे राहिलो. आक्षेपे म्हणजे थोर कष्टाने आम्ही ते पाणी असं आडवून धरलं, आणि ते पाणी आडून धरल्यामुळं ते पाणी इतकं तुंबलं तर सर्वांनाच माहीत. तुंबलं म्हणजे काय? तुंबणं ही सर्वांना प्रक्रिया माहिती. आता आळंदीमध्ये ना सध्या पाऊस पडला, खूप पाऊस झाला ना, एखादा रोड असतो तिथलं एखादं चेंबर जर त्याच्यामध्ये प्लास्टिक गेलं तर त्या रोडवर पाणी तुंबतं. ही प्रक्रिया आपल्या मधुकरी समोर सारखी घडत असते. पाणी असं वरती त्याच्यावर जर त्या छिद्रावर काहीतरी थांबलं की पाणी तुंबतं, वरीच साचतं. तसं हे आता ते जीवन आहे ना, आम्ही आडवं कष्टाने आम्ही पुढे थांबलोत, म्हणून ते जीवन आता परिप्लुत होऊन पूर्ण असं भरून राहिलं. मग तसं जीवन भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते जीवन एवढं प्रोक्त भरलेलं आहे, परिपूर्ण भरलं आहे की त्या ठिकाणी आता शीत उष्ण सुख दुःख हे द्वंद्वे त्या ठिकाणी नाहीत. कारण ते अंतरसबाई एक झाली, आतमध्ये पण नाम आहे आणि बाहेर पण नाम आहे. म्हणून आता सुखदुःखादी द्वंद्वे आम्हाला नाहीत. याचा आपण वारीमध्ये अनुभव घेतो. ज्यावेळेस एखादा वारकरी खूप तल्लीन होऊन नामस्मरण करतो ना, आता वारीमध्ये आपण पाहतोच की सर्व वारकरी नामस्मरण करतात, पण त्यात बी एखादा विरळा असतो की तो एकसारखं नामस्मरण करत असतो. आणि असा जो वारकरी ना, त्याला आपले उदाहरणार्थ आपले भीमदादा वारकरी चालताना ज्ञानेश्वरीच्या ओव्या, एकनाथी भागवत, तुकोबारायचे प्रमाण हे सारखं सांगत राहतात. आणि त्यावेळेस दादाच्या अंगावर कपडे तर तुम्ही पाहता, सर्वांना दादा माहितीत, दादांच्या अंगावर कपडे अजिबात जास्त करून कपडे नाहीत. पण त्यावेळेस ऊन, बाहेरचं ऊन, वारा, पाऊस काही आठवत नाही दादांना. सुखदुःख, शीत उष्ण हे सुखदुःख त्या ठिकाणी नाहीत. कसे नाहीत? तर आता सध्या एक गीत म्हटलं जातं, कधी ऊन वारा पाऊस कधी कधी सावली, निघाले पायी वारीला घेऊन माऊली. असं त्यावेळेस
भरपूर ठिकाणी वाजतं. मग ते जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाच्या नादामध्ये कधी ऊन असतं, कधी पाऊस असतं, कधी वारा असतो, कधी ऊन असतं, हे काही कळत नाही. कारण ते आतमध्ये नाम असतं आणि बाहेर पण नाम असतं, म्हणून त्याच्या झळया आपल्याला लागत नाहीत. म्हणजे ह्या द्वंद्वांच्या झळया आपल्याला लागत नाहीत. मग आणखी पुढं त्या नामबीजाचा प्रकार सांगतात. नामबीज कसं असतं तर बीज तो अंकुर पत्र शाखा फळ, इथं वृक्षाचं रूपक केलं. बीज तो अंकुर, एखादं बीज आहे, समजा आपण जमिनीमध्ये बीज पेरलं तर त्या बीजापासूनच अंकुर उत्पन्न होतो. अंकुर झाल्याच्या नंतर त्याला पत्र लागतात, म्हणजे शाखा लागतात, पत्र लागतात, शाखा होतात, शाखा झाल्याच्या नंतर फळ लागतं. फळ लागल्याच्या नंतर फळ परिपक्व झालं की लगेच परत त्या फळाचं बीज आपल्याला प्राप्त होतं. मग ते प्राप्त बीज झालं की मूळ अवघिनाशी, पाठीमागलचं सर्व नष्ट होतं. मग ते झाड, ते अंकुर, ती शाखा, ते पत्र सर्व नष्ट होतं. तद्वत हे नामरूपी बीज आहे ना, एकदा प्राप्त झालं की त्याच्यापासून अंकुर फुटतो. कोणता अंकुर फुटतो? पाप निवृत्ती, पुण्य निवृत्ती, विविधिशा वगैरे असा भरपूर व्यापार होतो. पार हा म्हणजे श्रवण आणि श्रवणाच्या नंतर आत्मसाक्षात्कार, हरीचा साक्षात्कार इथपर्यंतचा होणारा व्यापार त्या नामाने होतो. आणि नामाने तो व्यापार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जीवनमुक्ती ही अवस्था प्राप्त होते त्यावेळेस मागलचा जो खटाटोप आहे पूर्ण, तो सर्व पूर्ण खटाटोप नष्ट होतो आणि प्राप्त बीज ते नाम जे आहे ना त्याची अनुवृत्ती सारखी चालू राहते पुन्हा. असं असणारं ते नाम आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नामी राहिलीसे गोडी. तुकोबाराय म्हटले त्या नामाच्या ठिकाणी आमची गोडी राहिली, आवड राहिली. मग बीजाच्या परवडी होती जाते. बीजाच्या परवडी म्हणजे प्रकार. बीजाच्या प्रकार, आता बीजाचे प्रकार इथं परत बीजाचे प्रकार म्हणजे नामाचे प्रकार आहेत का? तर नामाचं प्रकार म्हणजे इकडं जर प्रकार जर घेतलं तर नामाचे प्रकार घेतलं तर कीर्तन म्हणजे आपले जे आहे नामस्मरण ते होत राहो, जात राहो, आम्हाला काही त्याचं हे नाही. आणि दुसरा जर अर्थ असा केला चालेल का की बीजाच्या परवडी होती जाती म्हणजे जे आम्हाला भेटणारे जन्म आहेत, अनेक जन्म, ते होत जावत. आमची नामाच्या ठिकाणी आवड राहिली ना, मग ते होत जावत. तुकोबारायच म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी आणि हेची दान दे गा देवा. मग ते बीज वगैरे आमच्या ठिकाणी नामाची गोडी राहिली म्हणून हे जन्म आहेत ना आम्हाला भेट राहो. आणि आणखी एक भेटत राहो. आणखी एक प्रमाणे की तुका म्हणे जन्म आम्हा गोडे यासाठी घेईन मी जन्म नाही. हां, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. हे नाम जे आहे ना त्याचा तुम्हाला महिमा कळत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जन्म गोड आहेत म्हणून बीजाच्या परवडी होती जाती. असा ह्या अभंगाचा भाव आहे. पुढला अभंग, भक्तिभावे आम्ही बांधिलासे गाठी. भक्तिभाव आणि भक्तिभावे असे दोन पाठ आहेत. भक्तिभाव आम्ही बांधिलासे गाठी, साधावी तो हाटी घ्या रे कोणी. सुखाची या पेटे घातला दुकान, मांडिये लेवान रामनाम. सुखाचे फुकाचे सकळांचे सार, तरावया पार भवसिंधू. मागे भाग्यवंत झाले थोर थोर, तीही केला फार हाची साटा. खोटे कुडे तेथे नाही घातपात. तुका म्हणे चित्त शुद्ध तरी आणि शुद्ध करी असे दोन पाठ आहेत. आपण करी हा पाठ स्वीकारला कारण तुका म्हणे चित्त शुद्ध तरी हा जो पाठ आहे ना तो नंतर सांगेल मी पाठाचं काय ते. भक्तिभावे आम्ही बांधिलासे गाठी. भक्तिभाव ह्या अभंगामधून तुकोबाराय भक्तिभावाचं महात्म्य प्रतिपादन करतात. भक्तिभाव जर एकदा का गाठोड्यात बांधला किंवा आपण जर तो घेतला तर काय होऊ शकतं काय नाही याचा आपण पुढे विचार करू. तर भक्तिभाव पाठीमागं पण भरपूर जणांनी ठेवलेला आहे असं सांगतात. तर भक्तिभाव आम्ही बांधिलासे गाठी, साधावीत होती. आम्ही भक्तिभावाचं गाठोडं बांधलं आणि आम्ही संसाराच्या बाजारात गेलोत आणि म्हणायला लागलोत, घ्या हो काय घ्या हो, तर भक्तिभाव घ्या हो, असं आम्ही त्या बाजारात जाऊन साधवायला लागलोत, म्हणजे हाका द्यायला लागलोत लोकांना, घ्या भक्तिभाव घ्या. पण लोकांनी काय केलं, घेतला नाही तो वेगळा भाग आहे पुढला. पण साधावी तो हाटी घ्या रे कोणी, या बाजारात असलेल्या संसार बाजारात असलेल्यांनो घ्या कोणीतरी घ्या, पण कोणीही घ्यायला तयार नाही. मग पुढे तुकोबाराय सांगतात, हाच आम्ही माल काय केला तर सुखाची या पेटे घातला दुकान. सुखाची या पेटे म्हणजे सुखरूपी मोठ्या नगरामध्ये आम्ही दुकान घातलं. आणि मांडी येले वान रामनाम रूपी जे वान आहे म्हणजे आमचा माल आहे तो आम्ही त्या ठिकाणी आकर्षक असा शोभून ठेवला. आणि शोभून ठेवल्याच्या नंतर भाव आणि रामनाम ह्या दोन्हींचा आता माल आमचा विकायला लागलोत आम्ही. मग आणखी काय म्हणायला लागलोत आम्ही विकताना, तर सुखाचे फुकाचे सकळांचे सार,
तरावया पार भवसिंधू. हे जर भक्तिभावानं घेतलेलं नाम आहे ना, ते कसं आहे सुखाचे म्हणजे सुलभ आहे, फुकाचे म्हणजे फुकट आहे. आणि काय करतं ते त्याचं, आणि सकळांचे सार इथं म्हणताना सर्व शास्त्रांचं सार आहे. कारण महाभारतातला श्लोक आहे, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार यांचे पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. महाभारतात सांगतात की आलोड्य सर्व शास्त्रांनी, सर्व शास्त्र पहा तुम्ही, आणि आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार यांचे पुन्हा पुन्हा विचार करा. आम्ही सर्व शास्त्रांचं अवलोकन केलं, पुन्हा पुन्हा विचार केला. आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार यांचे पुन्हा इदम एकम सुनिष्पन्नम, त्यातून एकच निष्पन्न झालं. काय निष्पन्न झालं तर ध्येयो नारायण सदा, नारायणाचं सदा ध्यान करा किंवा सदा नाम घ्या, हे त्यातून निष्पन्न झालं. म्हणून हे कसं आहे सकळांचं सार आहे. तरावया पार भवसिंधू, आणि हा भव म्हणजे सागररूपी संसार समुद्र जो आहे तो तरण्याकरता, पार जाण्याकरता उतरून हे सुलभ आहे. आणखी पुढे सांगतात, मागे भाग्यवंत झाले थोर तीही केला पार हाची साठा. आणि मागे जे भाग्यवंत म्हणजे भाग्यवान म्हणजे कोण तर जे तरले ते भाग्यवान. इथे जे तरुण गेलेत ना ते थोर भाग्यवान झाले, खूप मोठे झाले. सुखसनकादी की उभारीला भाव परीक्षितीला हो, म्हणजे परीक्षितीला हो 7 दिवसा उठाउठी करी स्मरणाचा धावा. असे हे मागे भरपूर झालेत. सुखसनकादिकांपासून सर्वजण हे करत आलेत. मग ते थोर भाग्यवंत आहेत ना, त्यांनी काय केलं तर हाच नामरूपी साठा आणि भक्तिभावरूपी साठा खूप केला, भरपूर प्रकारात. साठा म्हणजे काय केला, संचय केला त्याचा. आणि खोटे कुडे तेथे नाही घातपात, तुका म्हणे चित्तशुद्ध तरी. तुकोबाराय म्हटले खोटे कुडे, त्या ठिकाणी खोटे म्हणजे तो माल आहे ना खोटा नाही आहे, आणि कुडे म्हणजे कसा वाईट नाही आहे, आणि त्या ठिकाणी घातपात नाही म्हणजे फसवी तुमची अजिबात होणार नाही त्या ठिकाणी. असा असणारा तो माल आहे ना चित्तशुद्ध तरी. आता इथे तो पाठाचा विचार करू. चित्तशुद्ध तरी हा जर पाठ घेतला तर खंदारकर महाराजांनी अर्थ केला, तुमचं जर चित्तशुद्ध असेल तर जेवढं लागतं तेवढं घ्या. आणि चित्तशुद्ध करी म्हणजे अगोदर चित्तशुद्ध करून घ्या. असे करी जर पाठ घेतला तर चित्तशुद्ध करी, तुम्ही जर चित्तशुद्ध केलं तर तुमच्यासाठी ते खोटे नाही. म्हणजे तुमचं जर चित्तशुद्ध असेल, त्या नामाविषयी तुमचा भक्तिभाव दृढ असेल तर तुम्हाला ते नाम फलप्रद आहे. जर त्याच्याविषयी तुम्हाला चित्तशुद्ध नसेल तुमचं तर ते चित्तशुद्ध करील फल भेटणार नाही. चित्तशुद्ध हेच फल धरावं लागेल त्या ठिकाणी. तुम्हाला जे अपेक्षित फल आहे ते नाही धरता येणार. आणि चित्तशुद्ध करी आणखी एक भाव सांगायचा झाला तर चित्तशुद्ध करी म्हणजे शुद्ध चित्ताच्या हाताने तुम्ही हे घ्या, असा एक भाव त्यातून निष्पन्न होईल. पुढील अभंग. प्रजन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी, बीज तेची फळ येईल शेवटी, लाभहानी तुटी ज्याची तया, दीपाची या अंगी नाही दुजा भाव, धनी चोर साव सारखेची, कावळे ढोपरा कंकर तित्तिरा, राजहंस चारा मुक्ता फळे, तुका म्हणे येते आवडी कारण, पिकला नारायण जया तैसा. तुकोबाराय या अभंगामध्ये आवडी म्हणजे आवड जर शुद्ध असेल तर फळ शुद्ध भेटल, आवड जर तुमची निकृष्ट असेल तर निकृष्ट फळ भेटल. म्हणजे या ठिकाणी आवडीचं महात्म्य प्रतिपादन करतात. आवड कशी असायला पाहिजे हे सांगतात आणि त्यानुसार तुम्हाला फळ भेटल हे या अभंगात सांगतात. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे. काय पाऊस आहे ना तो आपल्या स्वभाव म्हणजे त्याच्या स्वभावानुसार पडतो. जर काळे घनदाट ढग आलेले असतील तर पाऊस जास्त पडतो, आणि तो पडला म्हणजे तो जास्त पडतो म्हणजे जसा त्याचा स्वभाव आहे, जसं कारण आहे तसं कार्य होणार. पाऊस घन जर दाटून आलेले असतील तर जास्त पडणार, कमी असतील तर कमी पडणार. पण आपुलाल्या दैवे पिके भूमी, भूमी जी आहे ना ती आपल्या दैवानुसार म्हणजे तिच्या प्रार्थनानुसार पिकते. तर या ठिकाणी खडकाळ रान असेल तर विरळ पीक येतं, आणि जर चांगलं शुद्ध मशागत केलेलं रान असेल तर त्या ठिकाणी पीक हे कसं भरघोष येतं. मग या ठिकाणी पण पुढे ना भगवंताचं जे देणं आहे, भगवंत हा कोणाला दुजा भाव पाहत नाही, म्हणजे हा असा तो तसा, तसं काही नाही. तुमचं चित्त म्हणजे तुमचं जर नामस्मरण, तुमची जी भक्ती आहे ती जर भक्तिरूपी भूमी, तुमचं चित्तरूपी जे प्रांगण आहे ते जर शुद्ध असेल तर तो त्याप्रमाणे तुमची आवड असेल आणि त्या आवडीप्रमाणे तो तुम्हाला फळ देतो असं सांगायचं आहे. बीजतेची फळ येईल शेवटी, इथं वृक्षाचं रूपक केलं. बीजतेची फळ येईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. तुमच्या हातात जे बीज आहे म्हणजे तुम्ही जे बीज पेरलं आहे त्या बीजानुरूप तुम्हाला फळ भेटणार. बाबूळ लावली काटे भेटणार, आंबे लावले तर आंबे भेटणार खायला, असं तुकोबाराय म्हटले. लाभ हानी तुटी, आणि ज्याची तया म्हणण्यात त्या वृक्षाला देखील आणि त्या लावणाऱ्याला देखील.
वृक्ष आहे ना त्यानं म्हणजे बाबळीचं बी असेल तर बाबळीला काठीत लागणार ना, आंबे कसे लागणार. आणि आंबा असेल तर आंब्याच्याला आंबेत लागणार. आणि जो मालक आहे लावणारा त्यानं जर बाबळीत लावल्या तर बाबळीच भेटणार त्याला. आणि हे लावले आंबे लावले तर आंबेच भेटणार. असं ज्याची तया लाभ हानी तुटी. लाभ म्हणजे लाभ आणि हानी म्हणजे नुकसान, हे ज्याची त्याला भेटणार. पुढे सांगतात दीपाची या अंगी नाही दुजा भाव, धनी चोर साव सारखीचे. आणखी एक रूपक सर्वांच्या आणखी एक उदाहरण दृष्टांत सर्वांच्या अनुभवातील. दीपक आहे, अंधार पडला, आता दिवाळी आहे, रात्रीचं दिवे सर्वच जण लावतात. ते दिवे लावले तर आता घरात मालक येतोय म्हणून तो दिवा असा जास्त प्रकाश देतो का? नाही. साव म्हणजे एखादा सज्जन येतोय, नाही सज्जन आलेत, आपलं घर आहे. जसं आपण गेलो कुठं कार्यक्रमाला तर कसं ते लहान मुलं म्हणतात ना, महाराज इकडे हे रूम आहे, तिकडे ते, असं सर्व लहान मुलंच नाही मोठे पण दाखवतात. तसं तो दीपक म्हणतो का नाही, आता सज्जन आलाय, आपण याची आरती करू पहिले आणि याला घरात सर्वत्र फिरून दाखवू. इथं हे आमचे बेडरूम, इकडं हे, तिकडं ते, इकडं किचन आहे, हे बरोबर आहे का सर्व. पुन्हा विचारतात वरून लोक की बरोबर आहे का, दक्षिणमुखी हे बरोबर आहे का, आग्नेय दिशेला आमचं किचन आहे, बरोबर आहे का, हे सगळं विचारतात लोक. तसं तो दीपक मग सर्वत्र फिरून दाखवतो का हे घर आहे आमचं. तर त्या सज्जन व्यक्तीला तो काही दाखवत नाही आणि चोराला पण काही दाखवत नाही आणि धन्याला पण काही दाखवत नाही. त्याच्या ठिकाणी दुजा भावच नसतो. हा धनी आहे, हा चोर आहे, हा साव आहे, हे काही भाव नसतो. त्याला सर्वजण सारखे असतात. त्याप्रमाणे भगवंताला सर्वजण सारखे आहेत आणि तुमची आवड तशी असली पाहिजे. पुढे आणखी एक दृष्टांत देतात. कावळे ढोपरा कंकर तित्तिरा राजहंस चारा मुक्ताफळे. हा दृष्टांत काल आमच्या म्हणजे मला प्रात्यक्षिक त्याचं पाहायला भेटलं. कावळे ढोपरा कंकर तित्तिरा राजहंस चारा मुक्ताफळे यातला एक दृष्टांत पाहायला भेटला मला. 3 दृष्टांत आहेत आणि एकाच याच्यातले आहेत. आता पक्षी याती आहे सर्व. कावळा पक्षीच आहे, तित्तीर पक्षीच आहे आणि राजहंस हा पण पक्षीच आहे. पण राजहंसाची आवड श्रेष्ठ आहे म्हणून त्याला मुक्ताफळाचा चारा निर्माण आहे देवाकडून. तित्तीर नावाचा पक्षी आहे, तो पण पक्षीच आहे, पण त्याच्यासाठी त्याची आवड कंकर म्हणजे खडे खाण्याची होती. बारीक बारीक खडे खात होतो. तर ते बारीक बारीक खडे खाण्याची आवड असल्यामुळे त्याला खडे उत्पन्न करतो देव त्याच्यासारखे, त्याला जे लागतात ते. आणि कावळे ढोपरा हा तुम्हाला सांगायची गरज नाही, पण आता काल मला पोलीस स्टेशनमध्ये एक मांजर मोडून आम्ही प्रदक्षिणा करत होतो, तिथं मांजर मोडून पडलेलं होतं आणि तिथं नेमकं कावळा येऊन बसला समोरच. आणि ते बरोबर कुठं बसायचं तिथंच बसला आणि तिथं बसून त्याने त्याचा कार्यक्रम चालू केला. मग हे पक्षीच आहे सर्व. कावळा पक्षी आहे, तित्तीर पक्षी आहे आणि राजहंस पक्षी आहे. पण प्रत्येकाची आवड भिन्न आहे आणि आवड भिन्न असल्यामुळं फळ पण भिन्न आहेत प्रत्येकाला. असा असणारा तो नारायण आहे ना, तुका म्हणे येथे आवडी कारण पिकला नारायण जयाचा आहे. जया तैसा नारायण पिकला, येथे आवडी कारण तुका म्हणे. तुकोबाराय म्हटले या ठिकाणी आवड ही कारणीभूत आहे. तो नारायण ना ज्याला जसं पाहिजे तसा पिकलेला आहे. आणि असाच एक प्रमाणे जैसा भाव तुम्ही माझे ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हा लागी. जसा तुमचा भाव असेल माझ्याविषयी, जशी तुमची आवड असेल तसा मी तुमच्यासाठी आहे, असं तुकोबाराय या ठिकाणी देवाविषयी आणि आवडीविषयी सांगतात. पुढे सांगतात धीर तो कारण साह्य होतो नारायण. नाही धीर तो कारण एकविध भाव, पतिव्रते नाहो सर्व भावे. चातक हे जळ न पाहती दृष्टी, वाट पाहे कंठी प्राणमेघा. सूर्यविकाशिनी नेघे चंद्रामृत, वाट पाहे अस्त उदयाची. धेनू येऊ निधी जवळी आनिका, आपुल्या बाळका विनवत्सा. तुका म्हणे नेम प्राणासंसाठी, तरीच या गोष्टी विठोबाची. या ठिकाणी तुकोबारा एकनिष्ठता कशी असावी आणि ती एकनिष्ठता जर तशी असेल तर काय होईल. नाही एकनिष्ठता कशी असावी याचंच प्रतिपादन करतात की धीर तो कारण एकविध भाव. तुमचा जो एकविध भाव आहे ना, तो जर म्हणजे धैर्याने धरलेला एकविध भाव एकनिष्ठता जी आहे ना, ती कारणीभूत आहे तुमच्या फळाला, तुमच्या सर्व गोष्टीला. पण काय आहे कसं तर तुमचा एकनिष्ठ भाव कसा असला पाहिजे याच्यासाठी पुढे अर्ध्या चरणाच्या अर्ध्या भागामध्ये दृष्टांत दिला की पतिव्रते नाव सर्व भावे. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माता असते, तिला आपला पती नाहो म्हणजे पती. तुमच्या भरपूर ग्रंथामध्ये नाही हा पाठ आहे, पण नाही हा पाठ खंदारकर महाराजांच्या याच्यात बहुतेक आहे.
तर तो पाठ इथं आपण नाहू हा पाठ घेतला. नाहू म्हणजे पती. नाही शब्दाचा अर्थ पती होऊ शकत नाही, त्यामुळं नाहू हा शब्द घेतलेला आहे. ते नाही हे पण त्यांनी घेतलेलं नसणार आहे, मिसप्रिंटिंग असणार आहे महाराजांच्या गाथ्यामध्ये पण. तर नाहू जो पती आहे तो सर्व भावानी म्हणजे काया वाचा मन या सर्व भावानी, कायिक भाव असतील, वाचिक भाव असतील किंवा मानसिक भाव असतील, या मानसिक तिन्ही भावानी त्या पतीविषयी, त्या पतिव्रतेची जशी एकनिष्ठा असते तद्वत तुमची जर देवाविषयी एकनिष्ठा असेल तर पुढे आणखी सांगतात, चातक हे जळ न पाहती दृष्टी वाट. सर्व दृष्टांत आहेत अभंगामध्ये. सिद्धांत फक्त शेवटच्या चरणामध्ये विठोबाची एवढी गोष्ट आहे ना विठोबाची, तेवढंच सांगितलं. पण मग इथे पहिल्यांदा सांगतात, चातक हे जळ न पाहती दृष्टी वाट पाहे कंठी प्राणमेघा. चातक नावाचा एक पक्षी आहे. तो पक्षी आहे ना सर्वत्र जरी जळ असलं तर तो पक्षी ते जळ पाहत पण नाही, पेत पण नाही. आणि पेत नाही हे पुढची गोष्ट झाली, त्याच्याकडे पाहत पण नाही ढुंकून. तो काय करतो, वाट पाहे कंठी प्राणमेघा. प्राण आपले कंठामध्ये येईपर्यंत मेघाची वाट पाहतो. आता ह्या कंठी प्राण येणे हा वाक्प्रचार आहे. आणि वाट म्हणजे व्याकुळ होऊन मरणासन्न होणे, त्याचा अर्थ असा होतो की व्याकुळ होऊन मरणासन्न होणे. मरणासन्न अवस्था जरी प्राप्त झाली व्याकुळ होऊन, तो तहानेनं व्याकुळ झालेला असतो, पण मरणासन्न अवस्था झाली तरी देखील तो त्याचा एकनिष्ठ भाव त्या मेघाविषयीचा तो सोडत नाही. म्हणून मेघ त्या ठिकाणी वर्षाव करतात. आणखी असंच एक काय प्रमाण आहे की वाट पाहे मेघाबिंदू नेघे चातक सरिता सिंधू. ते चातक आहे ना सरिता सिंधू या ठिकाणचं पाणी घेत नाही, तर ते काय करतं, मेघोनी थेंबुटा पडे ते जळ की तया. ते पाणी किंवा ते जळ की तया. तर मेघातून जर आपल्याला घ्यायची होवी पण वेळ नाही. मेघोनी थेंबुटा पडे ते जळ की तया. आता मेघातून पाणी पडलं तर ते पाणी त्या चातकासाठी श्रेष्ठ आहे, ते त्याला उपयुक्त आहे. त्याची एकनिष्ठता त्या मेघाविषयी जेवढी असते ना तेवढी असली पाहिजे, एवढं सांगायचं. पुढे सांगतात, सूर्यविकाशिनी नेघे चंद्रामृत वाट पाये अस्त उदयाची. म्हणजे सूर्यविकाशिनी आणि चंद्रविकाशिनी असे दोन कमळ आहेत. तर त्यामध्ये सूर्यविकाशिनी जे कमळ आहे ना ते चंद्रामृत नेघे, ते चंद्र उदयाला आले असता ते विकसत नाही. तर ते काय करतं, वाट पाहे दृष्टी, वाट पाहे आस्त उदयाची. ते वाट पाहतं. कशाची वाट पाहतं, तर चंद्राच्या आस्ताची आणि सूर्याच्या उदयाची वाट पाहतं. आपलं जे नवीन गाथा येणार आहे ना त्या गाथ्यामध्ये असं एकदम सुलभ करून ठेवलं आहे, नवीन असं भाष्य बघायची गरज नाही. आता तिथं काय म्हणतात, एकदम पेजला खाली लिहिलेलं असतं, त्याला काय म्हणतात, फुटनोट. हां, त्या पेजच्या खाली इथं टिप्पणी दिली या आपल्या नवीन येणाऱ्या गाथ्यामध्ये की ते काय करतं म्हणे, ते सूर्यविकासन जे कमळ आहे तो आपला कोश मुकुलित व विकसित करत नाही चंद्राला पाहून. ते काय करतं, सूर्याची वाट पाहतं आणि चंद्राचा अस्त व सूर्याच्या उदयाची वाट पाहतं. अशी तिथं फुटनोट लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे एवढं सोपं करून ठेवलं आहे. तो ज्याप्रमाणे ते कमळ त्या चंद्रामृताला शेवत नाही, तर सूर्याचीच वाट पाहतं, तेवढी एकनिष्ठता असावी. पुढे सांगतात, धेनू येऊन येदी जवळी आणि का आपुल्या बाळका विनवत्सा. नुकतंच व्यालेली गाय, ती आपलं जे वासरू आहे त्या वासरापासून दुसऱ्या कोणत्याच वासराला जवळ येऊ देत नाही. त्या गायीची आपल्या वासराविषयी असणारी जी एकनिष्ठता आहे ना तेवढी एकनिष्ठता असली पाहिजे. काय राऊतबाबा ह्या ठिकाणी म्हणजे असा दृष्टांत सांगतात की एखादी गाय ती जन्मली, वासराला ती व्याली ना ती हाडसरच असते. गाय काय हाडसर असतात, त्यात ती गाय हाडसर जर असेल तर ती काय करते, वासराला जन्म देते. पण वासरं असे असतात विचलित, ते गायी पाहून आहेत ना उधळतात. मग ती गाय जर आपलं वासरू असेल त्याला जवळ घेते, दुसरं असेल ना लातात वासरू बाहेर गोठ्याच्या. अशी असते ती. मग ती धेनू आहे ना आपल्या वत्साला जेवढा एकनिष्ठतेनं पाना सोडते तेवढा दुसऱ्याला सोडत नाही. तशी एकनिष्ठता आपली भगवंताविषयी असेल तर भगवंत आपल्याला तेवढ्याच एकनिष्ठतेनं पाना सोडेल, असं या ठिकाणी भाव आहे. पुढे सांगतात की तुका म्हणे नेम प्राणासंसाठी तरीच या गोष्टी विठोबाची. खंदारकर महाराजांनी याचा खूप मस्त भाव केला आहे. तुकोबाराय म्हणतात की प्राणासंसाठी नेम,
प्राणाचा तुम्ही प्राण जर द्यायला प्राण समर्पण करायला जर तुम्ही तयार असाल, तुमचा नियम असेल, तर या विठोबाची गोष्टी बोलायची नाही तर बोलायचं नाही. पाकिटापुरतं बोलायचं नाही म्हणले तुकोबाराय. जर प्राण तुमचा बाहेर पडणार असेल त्याच्यासाठी, तेवढं व्याकुळ होणार असाल, एकनिष्ठता तेवढी तुमची असेल, तर बोलायचं नाही. तर विठोबाविषयी बोलायचं पण नाही म्हणले, तुम्ही इकडे यायचंच नाही म्हणले. असं तो तिथं भाव मस्त काढलेला त्यांनी. पुढील अभंग म्हणजे एवढी एकनिष्ठता, एवढी अनन्यता भक्ताची भगवंताविषयी असली पाहिजे. पुढे सांगतात की देवबुद्धी वसे जयाची या अंगी, पूज्यता ते जगी सुखमानी, थोर असे दगा झाला त्याशी हाटी, सोडून या गाठी चोरी नेली, गाठीचे जाऊनी नव्हे तो मोकळा, बांधविलासे गळा दंभ लोभे. पुढील या उद्यमा झालेसे खंडन, दिशे नागवन पडे गाठी, तुका म्हणे ऐसे बोलतील संत, जाणून या घात कोण करी. देहबुद्धी वशे जयाची या अंगी, ज्याच्या यामध्ये तुकोबाराय देहबुद्धी धरणाऱ्या किंवा देवबुद्धी असणाऱ्या पुरुषाची कशी फटफजिती होते त्याचं निरूपण करतात त्या अभंगामध्ये. ज्या पुरुषाच्या ठिकाणी देहबुद्धी आहे, म्हणजे काय आहे, अहंता ममता, मीच कोणी एक श्रेष्ठ बाबा आहे, माझे एवढे भक्त आहेत, अशा प्रकारची, माझा एवढा आश्रम आहे, मी म्हटलेलं ऐकतात लोक, माझा एवढा शिष्य परिवार आहे, अशा प्रकारची जी देहबुद्धी आहे, ती देहबुद्धी आहे ना, ज्या पुरुषाच्या ठिकाणी आहे त्याला पूज्यता म्हणजे जगामध्ये भेटणारं जे मानपान आहे, ते मानपानच त्याला वाटतं सुख आहे. आणि त्याचं काय होतं मग, ते त्याच्यात भुलून राहिला त्या सुखामध्ये, तर काय होतं, थोर असे दगा झाला त्याची हाटी. त्याला या संसाररूपी बाजारात खूप मोठा धोका झाला आहे, त्याची फसवणूक झाली हे त्याच्या लक्षात येत नाही. सोडून या गाठी चोरी नेली, आणि गाठी म्हणजे त्याच्या पदरात जे पुण्य होतं ते चोरी नेली. म्हणजे कोण नेलं, हे दंभ मान ह्या प्राप्ती करता ते सुख नेलं, पुण्यरूपी सुख. मग ती गाठी ते गाठोडं, पुण्याचं गाठोडं त्याचं नष्ट होतं. आणि पुढे काय सांगतात, गाठीचे जाऊनी नव्हे तो मोकळा, बांधविलासे गळा दंभ लोभे. आणि एकदा का गाठीचं गेलं तर मग तो मोकळा नव्हे म्हटले तुकोबाराय. गाठीचं गेलं म्हणजे त्याच्या पदरातलं जे पुण्य आहे ते गेलं, म्हणजे तो मोकळा झाला असं नाही. तर बांधविलासे गळा दंभ लोभे, तर पुण्य जाऊन त्याचा गळा दंभाने आणि लोभाने बांधला जातो. म्हणजे कसा जातो याच्यासाठी दृष्टांत थोडासा आणि लवकर देतो की एखादा खूप मोठा बाजार आहे भरला, दिवाळी ना, दिवाळीचं साहित्य आणण्यासाठी एखादा व्यक्ती गेला, त्याच्या खिशामध्ये त्याने घरून पाकिट भरलं, गेला, सांगितलं द्या 1 किलो चना डाळ द्या, 1 किलो गूळ द्या, लाडू बनवायचे आहेत म्हणजे दिवाळी लवकर, सगळं मटेरियल त्यांनी शेठजीला सांगितलं. शेठजी म्हणले ठीक आहे. सर्व शेठजींनी यादी काढली, त्याची यादी काढून तेवढं सर्व साहित्य पुढे काढलं. आता पैसे द्यायची वेळ आली, हात घातला तर सरळ खाली निघाला शर्टातून. त्याच्या लक्षात आलं अरे खिसा कापला गेला. मग खिसा कापला गेला हे लक्षात आल्याच्या नंतर त्या शेठजीपाशी आपला अवमान होऊ नये म्हणून तो म्हणायला लागला, शेठजी खिसा कापला हो, मला माहीत नाही, पण तुम्हाला माहिती ना मी चांगला मोठा माणूस आहे, म्हणजे माझ्यात खूप मान पान आहे जगामध्ये, हे तुम्हाला माहिती ना, मग द्या ना माल. शेठजी म्हणले हां चालत नाही म्हणे, पहिले पैसे नंतर हे. मग त्या मान आणि दंभासाठी जो गळा बांधला जातो, हात जोडवणूक, हा जो गळा आहे, पाप त्याच्यापाशी आलेला असतं ना, सर्व त्याच्या गाठीतलं पुण्य गेलेलं असतं आणि पाप आलेलं असतं, मग त्याची नागवणूक झालेली असते. जसं त्या शेठजीपाशी अपमान तो दृष्टांतातला माणूस पावतो तसा हा देखील. आणि पुढे आणखी तुकोबाराय सांगतात, पुढीला उद्यमा झालेसे खंडन, दिसे नागवन पडे गाठी. पुढला जो भगवत प्राप्तीरूपी उद्यम आहे, व्यापार आहे, त्याला खंडन झालं. याच्या ठिकाणचं पुण्य नष्ट झालेलं असतं, त्याला दगा झालेला असतो. मग पुढलं जे उद्यम आहे त्याचा व्यापार भगवत प्राप्तीरूपी, त्याचं खंडन झालेलं असतं. आणि तुकोबाराय म्हटले त्याला आहे ना नागवन गाठी पडे, त्याची फसवणूक झालेली असते. आणि फसवणूक झालेली असते त्याच्या याच्यामध्ये ना, नागवन झालेली असते म्हणजे त्याला दुर्दशा प्राप्त झालेली असते. आणि पुढे सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे, आता हे ना रूपक एवढं संपलं, आता पुढे सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे ऐसे बोलतील संत. असा जर तुकोबाराय म्हणतात, असा जर संत अगोदरच संकेत करत असतील, तुम्हाला सांगत असतील, तर जाणून या घात कोण करी. ते ऐकून बी घात एखादा शहाणा मनुष्य जर असेल तर तो संत महात्म्याचे ऐकेल, त्यांच्या मागे जाईल. पण त्यांच्या मागं न जाता घात कोणी करणारा भेटेल का तुम्हाला, तर भेटणार नाही, असं तुकोबारायचं मानस आहे. तर पुढील अभंग म्हणजे देहबुद्धी सोडल्याच्या नंतर किंवा देहबुद्धी जर अंगावर धारण केली तर काय होतं हे सांगितल्याच्या नंतर आता इथं टॉपिक चेंज होतो, म्हणजे मुद्दा बदलतो. पुढला अभंग तुकोबाराय सांगतात की जिकडे जाय तिकडे सवे, आता यावे यावरी, माझ्या अवघ्या भांडवला तू एकला झालासी, आता तुझे धरा झनी, पायाहुनी वेगळे
तुका म्हणे आता देवा नका गोवा यावरी. तुकोबाराय म्हणतात जिकडे आम्ही जाऊ यापुढे आता यावरी जिकडे जावे तिकडे सवे. आम्ही जिकडे जावे तिकडे तुम्ही सोबत या. आता याच्यानंतर आम्ही जिकडे जाऊ तिकडे तुम्ही आमच्यासोबत या असं भगवंताला तुकोबाराय म्हणतात. का म्हणतात तर म्हणतात की माझ्या अवघ्या भांडवला तू एकला झालासी. माझं जे भांडवल आहे, माझं जे पूर्ण भांडवल आहे, अवघं भांडवल म्हणजे लौकिक असो व्यापारिक असो, आमचं सर्व तूच झाला. सावता महाराजचं काय मोठं नाडा वीर दोरी सावता महाराजचं प्रमाण आहे. तसं तू आमचं सर्व लौकिक भांडवल पण झालास आणि पारमार्थिक भांडवल पण तूच झालास. म्हणून तू काय कर आमच्यासोबत चल. आता दुजे धराजणी आणि असं होऊन आमचं एवढी स्थिती होऊन जर तुम्ही नाही असं झाल्यामुळं आता तुम्ही आम्हाला दूरच धरू नका, झनी दूर धरा. असं झाल्यामुळं आता तुम्ही पायाहून तुमच्या चरणापासून आम्हाला वेगळं करू नका. पुढे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आता देवा नका गोवा यावरी. आणि एवढं झाल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता बंधन नको, यावरी देवा गोवा नको किंवा नका गोवा किंवा यावरी देवा आम्हाला गोवा नका म्हणजे बंधन करू नका असं तुकोबाराय म्हणतात. पुढला अभंग स्मरता का घडे नाश विष्णुदास यावरी ऐसी सीमा झाली जगी तरी मी वेगी अनुसरलो धरले ते निवडे आता न घडे चित्ता वेगळे तुका म्हणी नाश नाही पुराणी ही गरजती. या अभंगामध्ये तुकोबाराय देवाचे स्मरण केल्यास नाश नाही अशा प्रकारचा जो प्रण झालेला आहे, अशा प्रकारची जी गोष्ट झाली, अशा प्रकारची जी मात झाली ती मात सत्य करा आणि असं होईल का असा आक्षेपार्थानं विचारतात, देवाला विचारतात. तर स्मरता का घडे नाश विष्णुदास यावरी म्हणजे यापुढे विष्णुदास स्मरता नाश का घडे विष्णुदास म्हणून घेतो, स्मरण करतोय देवाचं. आणि यापुढे म्हणजे अगोदर व्हायचं ते होऊ दे पण विष्णुदास झालोत ना आता आम्ही. विष्णुदास झाल्याच्या नंतर जर आम्ही स्मरण केलं, एक वेळ जरी स्मरण केलं तरी आम्हाला नाश घडेल काय तर नाही घडणार. पुढे सांगतात आयशी सीमा झाली जगी तरी मी वेगी अनुसरलो. अशा प्रकारची गोष्ट मात घडलेली आहे म्हणून मी तुम्हाला वेगी अनुसरलो. कुठं घडली हे सर्वांना माहिती आहे. आजामिळचा दृष्टांत आहे. आजामिळ नावाचा जो ब्राह्मण होता, शुद्ध असणारा, संपूर्ण वैदिक कर्म त्याचे व्यवस्थित पार पडायचा. कुठंतरी व्यभिचार कर्म पाहिलं क्रीडा करताना गंधर्वांना आणि ती क्रीडा त्याच्या मनीमानसी ठसली, त्याला तसंच करावं असं वाटायला लागलं. तो सारखा तेच करत होता आणि एवढं पाप झालं त्याचं की त्याचं पाप एवढं झालं मग त्याच्यापासले सर्व संपत्ती वगैरे इथली ऐहिक संपत्तीचा नाश झाला आणि पुण्य पण त्याचं नष्ट होत आलं. पण झालं असं योगायोगाने संत महात्मे आले आणि त्याच्या घरी थांबले मुक्कामी. घरी थांबल्याच्या नंतर त्याची जी पत्नी गर्भवती होती त्या पत्नीला जो होणारा म्हणजे झालेला मूल होतं त्या मुलाचं नाव त्यांनी संतांनी नारायण ठेवलं आणि ते नारायण नाव त्यावेळेस कामाला आलं. केव्हा मरते वेळेस. तो त्यावेळेस विष्णुदास म्हणून नव्हता घेत पण विष्णुदास त्याला लोक म्हणायचे ना अगोदरच हा विष्णुदास आहे. म्हणजे त्याला ज्यावेळेस पत्ता सांगितला होता त्या गावातल्या लोकांना विचारलं का हो इथे कोणाचं ब्राह्मणाचं घर आहे का आम्हाला तिथं थांबायचं आहे. त्यावेळेस सर्वजण काय म्हटले साधू संतांना हां ते आजामिळ नावाचा एक ब्राह्मण आहे त्याच्या घरी तुम्हाला आसरा भेटल. मग विष्णुदास त्यांना लोक म्हणायचे. मग विष्णुदास लोक म्हणत होते आणि विष्णुदास म्हणल्यामुळं लोकांनी विष्णुदास म्हटलं पण त्यांनी नारायण मरताना म्हटलं ना. मग विष्णुदास यापुढे विष्णुदास स्मरतील अशी कथा मागं घडलेली आहे. विष्णुदास असणारा तो आजामिळ त्याने एक वेळेस नाम घेतलं मरते वेळेस पण त्याला पण मुक्त केलं. तर स्मरता नाश न घडे, नाश घडू शकत नाही. का घडे म्हणजे असं तुकोबाराय आक्षेपाने विचारतात. आणि मग म्हणून मी आयशी सीमा झाली जगी अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारची मात, अशा प्रकारची पराकाष्ठा या जगामध्ये झाली. पराकाष्ठा म्हणजे अशा प्रकारची गोष्ट घडून गेलेली आहे किंवा अशा प्रकारची प्रथा, अशा प्रकारचा प्रण झालेला आहे म्हणून आम्ही वेगी अनुसरलो म्हणजे आम्ही त्याला वेगी शरण गेलो. कशाला? नामाला. पुढे सांगतात की धरिले ते निवडे आता न घडे चित्ता वेगळे. मी जे नाम चित्तामध्ये धरलं ते चित्ता वेगळे निवडे हे न घडे. आम्ही जे चित्तामध्ये नाम धरलं आहे ते नाम चित्तामधून बाहेर जाईल असं घडणार नाही. निवडे म्हणजे जात नाही. जाईल का तर जात नाही. पुढे सांगतात
पाया नाही हां धरिले ते निवडे आता नघडे चित्ता वेगळे. जे आम्ही अंतकरणात धरलं आहे ते चित्ता वेगळे म्हणजे चित्तापासून वेगळं होईल असं होईल का? तर नाही होणार. आक्षेपार्थच आहे इथं. पण पुढे सांगतात आणखी की तुका म्हणे नाश नाही पुराणी गरजते. आणि तुकोबाराय म्हटले हे आम्ही आक्षेपान तुम्हाला विचारतो पण आम्हाला दाखला आहे ना पुराणाचा. तुका म्हणे नाश नाही पुराणी ही गरजती. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सांगाव अशी आमची अपेक्षा नाही. आम्ही आक्षेपानं विचारलं तुम्हाला परंतु आम्हाला पुराणाचा दाखला आमच्यासमोर आहे. पुराणाचा दाखला काय आहे तर भागवत हे महापुराण आणि भागवतामध्येच ही कथा आलेली आजमिळाची. पुराणी ही गरजती. आणि तुकोबारायचं प्रमाण आहे आणखी एक भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. जर भाव असेल नाम घ्यायला भाव असेल तर तुमचा नाश होणार नाही. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत असं तुकोबारायचं प्रमाण आहे. आणि पुराणी ही गरजती. आता पुढील अभंग आधी नाही कळू आला हा उपाय नाहीतरी काय चुकी होती घाली तो पायासी मिटी एक सरे नेदी तो दुसरे आड येऊ कासया पडी तो लटिक्याचे भरी नवता का सिरी भार घेतो संसाराचा हाट फिरतो दुकानी भरोवरी धन मिळवितो तुका म्हणे काहे घेतो गर्भवास काया होतो दास कुटुंबाचा. तुकोबारा या अभंगामध्ये देवप्राप्तीचा उपाय न कळल्यामुळे होणारी हेळसांड प्रगट करतात. आणि तुकोबाराय सांगतात की जर अगोदर आम्हाला कळलं असतं तर आम्ही यात प्रगट होत नाही असा आम्ही यात प्रवृत्त होत नाहीत असा या अभंगाचा भाव दिसतो. म्हणजे तुकोबाराय म्हटले आधी नाही कळू आला हा उपाय नाहीतरी काय चुकी होती. देवप्राप्तीसाठी आम्हाला हा उपाय आधी कळू आला नाही. कोणता? नामस्मरणरूपी कीर्तनरूपी हे जे साधन आहे ते आम्हाला कळू आलं नाही. आम्हाला ते लक्षात आलं नाही. नाहीतर आमच्याकडून काही चुकी होत होती. आमच्याकडून चुकी कशीच होत नव्हती म्हटले तुकोबाराय. पुढे सांगतात घाली तो पायासी मिटी एक सरे. आम्हाला जर हे कळालं आता अगोदर कळालं नाही पण आता कळालं ना तर आता आम्ही एकदम तुझ्या पायाला मिठी आम्ही काय केलं असतं कळालं जर असतं तर आम्ही तुझ्या पायाशी एकदम मिठी घातली असती. आणि नेदी तो दुसरे आड येऊ आमच्या समोर दुसरं काहीही आम्ही येऊ दिलं नसतं. दुसरं काहीही म्हणजे संसारातील सुख संसार स्त्रीपुत्रादिकांच्या विषयी जी अहममता आहे ती किंवा मग शिष्य शाखादी यांच्याविषयीची जी अहममता आहे ती आम्ही आड येऊ दिली नसती. मग पुन्हा आणखी काय सांगतात कासया पडितो लटक्याचे भरी नवता का सिरी भार घेतो. इथं दोन वाक्प्रचार आहेत एका चरणामध्ये की लटक्याचे भरी पडणे हा एक वाक्प्रचार आहे आणि सिरी भार घेणे हा एक वाक्प्रचार आहे. तर आम्ही या कासया म्हणजे कशाकरिता या लटक्याचे भरी पडतो. लटक्या असणारा हा संसार आहे हे शिष्य शाखा ही मोममता आहे यामध्ये आम्ही कशाला बरं गुरफटून राहिलो असतो. भरी पडणे म्हणजे स्वाधीन होणे त्याच्या आम्ही आधीन कशाला झालो असतो. आणि सिरी नवता का सिरी भार घेतो. जो भार सिरी नव्हता तो का घेतो. जो आमच्या शिरावर म्हणजे डोक्यावर माथ्यावर कपाळातच नव्हता आमच्या तर तो आम्ही घेतला तरी कशाला असता. मग कळालं जर असतं तर सिरी भार घेणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. आम्ही ह्या संसाराची जबाबदारी स्वीकारली नसती. पुढे सांगतात संसाराचा हाट फिरतो दुकाने. आणि आता काय झालं म्हणे घेतलाय ना भार मग आता काय करतोय आम्ही संसाराचा हाट म्हणजे संसाररूपी बाजार आहे ना यामध्ये आम्ही दुकानं फिरतो म्हणजे या शरीरातून त्या शरीरात त्या शरीरातून या शरीरात या योनीतून त्या योनीत असं अनेक प्रकारचा हा बाजार हा अनेक प्रकारची ही दुकानं आम्ही फिरतोय. पण प्रत्येक दुकानामध्ये भरोवरी धन मिळवितो. धन म्हणजे भरोवरी म्हणजे पुष्कळ खटपट करून धन मिळवतो. मानवदेवाला इथलं धन घ्यायचं ऐक म्हणजे हे चालणारे धन आणि पुण्य पाप हे पण धन घ्यायचं. मग धन मिळवितो म्हणजे पुण्यरूपी धन आणि पापरूपी पण धनच म्हणावं लागेल ना. बाजारात गेलेत म्हटलं तुम्ही रूपक केलं आहे तर धन आम्ही हे धन कशाला मिळवत होतो पुष्कळ म्हणजे हे धन आम्ही घेतलेच नसते ना साठवून. आणि तुका म्हणे काय तुका म्हणे काय हे घेतो गर्भवास. आणि तुकोबाराय म्हटले जर आमच्या लक्षात आलं असतं हा भाव अगोदरच कळाला असता उपाय अगोदरच कळाला असता तर आम्ही हे गर्भवास तरी कशासाठी घेतले असते. तुका म्हणे काय हे घेतो गर्भवास काया होतो दास कुटुंबाचा. आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात गर्भवास तर घेतलीच नसते आणि ह्या कुटुंबाचा दास तरी कशासाठी झालो असतो आम्ही तो उपाय जर कळाला असता तर. तुकोबाराय पुढील अभंगात काय आता बरे झाले माझे मज कळू आले खोटा ऐसा हा संसार मज पायी द्यावी थार उघडल्या डोळे भोग देता काळी कळे
तुका म्हणे जीवा होता तडामोडी देवा. तुकोबाराय या अभंगामध्ये जीवाला गचांड्या हेलपाटे खाऊन चटके बसल्याच्या नंतर अक्कल कशी येते याचं प्रतिपादन करतात. आता बरे झाले माझे मज कळवाले. आता बरे झाले म्हणजे अगोदर आहे ना तुकोबारायांनी इथं भूमिका केली तयार, पण पुढे सांगतात काय, खोटा ऐसा हा संसार माझे मज कळू आले आता बरे झाले. हा संसार कसा आहे, खोटा आहे हे मलाच कळालं. केव्हा कळालं, खूप चटके खाल्ले ना तुकोबारायांनी. काय चटके खाल्ले हे तुम्हाला जीवनचरित्र माहिती तुकोबारायांचं, जास्त काही सांगायची गरज नाही, आपला वेळ पण नाही तेवढा आपल्याकडं. आता बरे झाले, आता बरे झाले म्हणजे केव्हा, कळाल्याच्या आता. आता हा शब्द 8 प्रकारे वापरला जातो, योजला जातो, हे भोजने बाबांनी सांगितलं. पण मला 3च माहितीत म्हणून मी 3 सांगतो. अथ म्हणजे मंगल प्रसंगी, अनंतरवाची आणि आरंभ, अनंतर आणि मंगल प्रसंगी, हे 3 आपल्याला माहितीत ते सांगू. पूर्ण भावाने पण वापरला जातो, काहीतरी पुढे आहेत ते लक्षात नाही. पण आता बरे झाले, आता म्हणजे केव्हा, अनंतरेवाची घ्यायचा इथं. आता बरे झाले केव्हा, खोटा ऐसा हा संसार कळू आला आता बरे झाले. मग खोटा जो संसार आहे ते कळू आल्यामुळं बरं झालं. काय झालं तर माझे मज कळू आले, माझं स्वरूप मला कळालं किंवा मला माझ्या अंगीभूत कळालं की खोटा संसार आहे. कशामुळं, घडलेली दृष्टांत जीवनातली तुकोबारायच्या, आई गेली, भाऊ गेला, हे जे हानी झाली, किंवा मग मी एवढं करून देखील संसाराविषयी खटाटोप करून देखील संसारात मला सुख भेटत नाही हे कळालं, म्हणून आता बरे झाले. आणि पुढं काय सांगतात की खोटा आहे हा संसार, मग हा संसार खोटा आहे हे कळालं. मज पायी द्यावी थार, मला तुमच्या पायाच्या ठिकाणी आश्रय द्या, जागा द्या. आणि पुढे सांगतात उघडल्या डोळे, आणखी केव्हा कळालं, उघडल्या डोळे भोग देता काळी कळे. डोळे उघडणे हा पण वाक्प्रचार आहे. आपण एखाद्याची अशी हानी झाली किंवा एखाद्याला अगोदर सावध करत असू, करत असू, पण तो जर दुराग्रही असेल आणि तो जर कळत असेल, पुढे काम करत असेल तेच, तर त्याला जर त्याची फसवणूक झाली तर आपण म्हणतो का उघडले का डोळे. उघडले का डोळे म्हणजे आता शुद्धीवर आला का, तू शुद्धीवर आला का, तुला एक चटका बसला ना, शुद्धीवर आला का तू. मग असं आपण त्यावेळेस विचारतो. मग उघडले डोळे, आम्ही ज्यावेळेस शुद्धीवर आलो, किंवा दुसरा अर्थ या वाक्प्रचाराचा असा आहे की आपल्या कर्तव्याविषयी जागृत होणे. आपल्या कर्तव्याविषयी जागृत होणे म्हणजे डोळे उघडणे. आपले कर्तव्य ना त्याच्याविषयी जर जागृत झाला माणूस तर भोग देता काळी कळे. मग त्या कर्तव्याविषयी जे भोग आहेत, भोग म्हणजे काय, भोग म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जी होणारी तुमची हेळसांड आहे, भोग देता काळीकडे म्हणजे त्यावेळेसचे जे कष्ट आहेत ते कष्ट तुम्ही त्यात प्रवृत्त झाल्याच्या नंतर तुम्हाला ते कळतात. मग उघडल्या डोळे म्हणजे कर्तव्याविषयी जागृत झाले आणि कर्तव्य करायला लागले तर त्यावेळेस येणारे आडफाटे वगैरे तुमच्या लक्षात येतात. भोग देता काळी कळे की खोटा आहे हा संसार. भोग देते वेळेस तुम्हाला कळतं की खोटा आहे हा संसार. पुढे सांगतात तुका म्हणे जीवा होता तडामोडी देवा. तुका म्हणे जीवा तडामोडी देवा, तुका म्हणे देवा जीवा तडामोडी होता, खोटा ऐसा हा संसार कळू आले तुका म्हणे. म्हणजे देवाला तुकोबाराय म्हणतात की तडामोडी म्हणजे आमच्या जीवाची हा संसार ज्यावेळेस लचके तोडायला लागला, ताटातूट करायला लागला जीवाची शिवाची, त्यावेळेस आम्हाला कळालं की खोटा ऐसा हा संसार. म्हणून आता बरे झाले. आता आम्हाला कळालं तुम्ही आम्हाला तुमच्या चरणाच्या ठिकाणी थार द्या, आश्रय द्या. पुढे सांगतात बोलिले ते धर्म अनुभवे अंगे, काय पांडुरंगे उणे केले, सर्व सिद्धी पायी ओळगती दासी, इच्छा नाही आयसी भावे काही, संत समागमे अलंकारू आणि करू हे पेरणी शुद्ध बीजे. तुका म्हणे रामकृष्ण नामे गोड कृष्ण नामे गोड, आवडीचे कोड माळवू. या ठिकाणी स्वात्मानुभव प्रगट करणारा अभंग आहे. आणि जीवाला म्हणजे तुकोबारायला जी अनुभूती आली, तुकोबारायला जी नामाविषयी अनुभूती आली त्या अनुभूतीचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. तुकोबाराय म्हटले बोलिले ते धर्म अनुभवे अंगे, काय पांडुरंगी उणे केले. आम्ही जो धर्म बोललो म्हणजे जे आम्ही धर्माविषयी सांगितलं, या नाम साधनरूपी धर्माविषयी जे आम्ही सांगितलं
नामसंकीर्तन रूपी जो धर्म आहे त्याविषयी जे आम्ही सांगितलं त्याचा आम्हाला अंगे अनुभव आला, आम्हाला अनुभव आला त्याचा. आणि काय पांडुरंगी उणे केले, कसा अनुभव आला, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये पांडुरंगाने काय कमी केलं आहे, तर काहीच कमी केलं नाही. हा पण आक्षेपार्थ नाही, पुढल्याला विचारायचं काय उणं केलं त्याने, काहीच उणं केलं नाही ना, म्हणून आम्हाला तो अनुभव आहे. पुढे सांगतात की सर्व सिद्धी पायी ओळगती दाशी. कसं काय उणं काहीच नाही, तर आमच्या पायी सर्व सिद्धी दाशी ओळगती. आमच्या पायाच्या ठिकाणी या सर्व सिद्धी दाशी ओळखतात, म्हणजे दाशी होऊन त्या आमच्या पायाच्या ठिकाणी गिरके घालतात, म्हणजे आमच्या जवळ पडून आहेत. पुढं इच्छा नाही ऐसे व्हावे, पण तिथं पात्र सांगितलं. पुढे तुम्हाला दाशी प्राप्त होतील, सर्व सिद्धी दाशी म्हणून प्राप्त होतील, पण केव्हा, तुम्ही निरीच्छ व्हा. इच्छा नाही ऐसे व्हावे. काही तुम्ही जर इच्छा धारण केली तर तुमच्या म्हणजे नामसाधनेतून तुम्ही जर एखादी इच्छा धारण केली तर तुम्हाला दाशी लवकर भेटणार नाही. सर्व सिद्धी ह्या दाशी रूपानं भेटणार नाहीत. नामसाधन हे निरीच्छ होऊन जर तुम्ही केलं तर तुम्हाला सर्व सिद्धी तुमच्या पायात ठिकाणी दाशी होऊन फिरतील. आणि पुढं काय करू म्हटले, संत समागमे अलंकारू वाणी करू हे पेरणी शुद्ध बीजे. आम्ही काय करू, आमची जी वाणी आहे ना ती वाणी तिला अलंकृत करू म्हणले. अलंकृत करू, पण कशानं करायचं, तर शुद्ध बीजे पेरणी करू आणि शुद्ध बीजे पेरणी करू आणि संत समागमी वाणी अलंकारू. शुद्ध बीज म्हणजे हे जे नाम आहे ना ते एक उच्च कोटीतलं बीज आहे, फलप्रद बीज आहे, शुद्ध बीज आहे, चांगलं आहे, गोमटा आहे. त्यामुळे ना त्याची आम्ही पेरणी करू, सर्वत्र लोकांमध्ये त्याचा आम्ही विस्तार करू, त्याचा आम्ही गवगवा करू, त्याची आम्ही कीर्ती करू आणि अलंकार आमच्या वाणीला देखील त्याचेच अलंकार आम्ही घालू. पुढं सांगतात, तुका म्हणे रामकृष्ण नामे गोड आवडीचे कोड माळवू. हे तुकाराम महाराज म्हटले की हे रामकृष्ण नामे कसे आहेत, गोड आहेत. नाम चांगले नाम, गोमटे रूप. पुन्हा आणखी नाम गोड पुरे कोड सकळांचे. आणखी हे नाव गोड कसं आहे, तर ज्ञानोबरायांचा अभंग आहे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरे. हे नाव साजरं पण आहे, म्हणजे चांगलं आहे, गोड आहे हे नाव. असं जे गोड नाव आहे ते नाव आहे ना आम्ही काय करू म्हणे, आवडीचे कोड, आणि आमच्या आवडीचं आहे म्हणून आम्ही आवडीने कोड कौतुकाने त्याची माळ वळवणं म्हणजे हार बनवणं. आपण जर एखाद्या बगीच्यात गेलो तर तिथले कसे गोंडस चांगले दिसणारे सुगंधित फुलं एकत्र करून माळ होतो, तसं हे नाम सुगंधित आहे, चांगलं आहे, गोड आहे, म्हणून आम्ही लवकर त्याला एकामागं एक धरू आणि माळ वळवू. मी आज सकाळी येता वेळेस आहे ना म्हटलं ह्या व्यासपीठावर ठेवायला फुलं रोजच आमचे अतुल महाराज आणत असतात, म्हटलं आपण पण ठेवू, फुलं 2-3 आणू. पण जिथून आणायची होती ती होती आपली पसायदान, आणि पसायदानमध्ये गुलाबाचं झाड आहे. त्या गुलाबाच्या झाडाचे फुलं दिसले मला, एक क्षण असं वाटलं की ते घेऊन येऊन इथं ठेवू, पण नंतर दुसरा भाव लगेच प्रकट झाला, ते फुलं भास्कर बाबांची जी विठ्ठलाची मूर्ती आहे तिच्या ठिकाणी वाहतील सागर महाराज, असा भाव प्रकट झाल्यामुळे ती राहिले. मग असे जे चांगलं गोड फुलं आहे नामस्मरण रूपी त्याचे आम्ही माळ वळवू. आणि पुढील अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की आपल्या ठिकाणी असणारा मोठेपणा हा स्वतःला उपयोगी नसून तो आहे ना पुढल्या व्यक्तीला उपयोगी पडतो, फलप्रद पडतो. कसं, तर तेच ह्या अभंगात सांगतात, ज्याचे माथा जो भार तोची फार तयासी, मागे पुढे अवघे रीते कळो येते अनुभवे, परिसा अंगी अमुप सोने पोटी हीन धातूचे, आपुला तो करी धर्म जाणे वर्म तुकाते. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या ठिकाणी असणारा मोठेपणा उपयोगी नसून दुसऱ्याच्या उपयोगी कसा आहे हे सांगतात. ज्याचे माथा जो भार, ज्याचे माथा जो भार म्हणजे ज्याच्या ठिकाणी जी गोष्ट असेल ती त्याला उपयोगी नसते, ती त्याला जड असते. कशी जड असते, एखाद्या ठिकाणी एखाद्याच्या डोक्यावर भार आहे, कशाचा, मोठेपणाचा, सत्तेचा भार आहे, विद्वत्तेचा भार आहे, तो त्याला उपयोगी नसतो. एखाद्याची विद्वत्ता आहे, समजा एखादे साधू आहेत त्यांच्याकडे विद्वत्ता असते, त्याला उपयोगी म्हणजे त्या काळात नसते बरं का, त्याच्याकडे आहे त्या काळात, ती दुसऱ्यांना उपयोगी असते. संपूर्ण जण त्याच्यापाशी जातात आणि ते ज्ञान घेतात, पण त्या काळामध्ये ती विद्वत्ता एखाद्या साधकाला, एखाद्या साधूला बाधक ठरते. कसं काय, तर शिष्यपरिवार खूप जमा असतो म्हणून त्याला तो भार वाटायला लागतो, तो भार फार वाटायला लागतो त्या साधूला. मग तो भार त्याला
ज्याचे माता जो जो भार तोची फार तयासी. मग पुढे म्हणतात की मागे पुढे अवघी रीते. त्याचं मागे पुढे अवघी रीते म्हणजे त्याचं मागे म्हणजे काय, तर परिणामाच्या दृष्टीने तो पाहायला गेला तो मोठेपणा तर कालांतराने व्यर्थ होतो. जर एखादं पद भेटलेलं असतं सत्तारूपी पद, आमदार आहे, तर आमदारकी ज्या वेळेस आहे आमदारकीत त्यावेळेस त्याचे काय कामं आहेत, त्याचे जे कामं असतील ते पूर्ण होणारच ना, त्याच्या नावाने पूर्ण होणार. पण लोकांनी त्याचा किती फायदा घेतलेला असतो, आमच्या ओळखीचे आहेत, आमचं हे काम झालंच पाहिजे, हे आमच्या ओळखीचे आहेत, ते काम झालंच पाहिजे. आणि एकदा का ते पद गेलं की मग ते पद व्यर्थ असतं. मग तो जर तिथं गेला ना, कुत्रंही पुसत नाही त्याला, कुत्रंही विचारत नाही. मग तो जो भार आहे तो त्याच्यासाठी मोठेपणाचा भार हा ओझ आहे का नाही. मग तसा तो मोठेपणाचा भार मागे म्हणजे नंतर कालांतराने व्यर्थ होतो. आणि अनुभवाने पाहिलं तर सर्वांना कळून येण्यासारखं आहे. कळो येते अनुभवे. हे जर अनुभवानं पाहिलं तर हे आपल्याला कळतं. मागे पुढे, पुढे म्हणजे नंतर उपयोगाला येत नाही आणि मागे म्हणजे ज्या काळात असतो त्या काळात पण उपयोगाला येत नाही. परिसा अंगी अमुप सोने, पुढे सांगतात परिसा अंगी अमुप सोने. परिसाच्या ठिकाणी हिनकच असणारं लोखंड त्याला, त्या धातूला सोनं करण्याची जी शक्ती असते ती अमुप असते. पण पोटी हीन धातूचे म्हणजे हीनत्व, धातूच्या ठिकाणचं हीनत्व नष्ट करून त्याला चांगल्या प्रकारचं सोनं म्हणजे लोखंडाला चांगल्या प्रकारचं सोनं करण्याचं परिसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. पण ते त्याला उपयोगी नाही. परिस हा परिसपणानेच राहतो, तो लोखंडाला सोनं बनवू शकतो. मग असा असणारा परिस आहे, त्याच्या अंगचा तो सोनेपणा करण्याचा जो गुण आहे तो अमुप आहे. मोठेपणा त्याचा तो, त्याची कीर्ती ती खूप मोठी आहे, अलौकिक ते कृत्य आहे. परंतु त्या परिसाला त्याचा उपयोग आहे का, तर काही उपयोग नाही. पुढे सांगतात की आपुला तो करी धर्म जाणे वर्म तो का म्हणे. मग असं असल्यामुळं मोठेपणाचं वर्म मी जाणले म्हणून मी काय करतो, आपुला तो धर्म करी. मी काय करतो, आपला धर्म असणारं नामस्मरण हे मी धर्म, हे मागं बोलिलो ते धर्म नाही का, तिथला धर्म शब्द घ्यायचा. मग नामसंकीर्तन रूपी जो धर्म आहे तो मी या ठिकाणी करतो, कारण मोठेपणातलं वर्म मी जाणतो. मोठेपणानं काय होतं तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. मग ते दूषित झणी जडोदेशी. ब्रह्मादिक पद हे दुःखाने ग्रस्त आहेत, दुःखाचं अग्रभाग आहे, दुःखाचा खूप मोठा तो बडेजाव आहे. त्यामुळे मी तिथं काही जात नाही त्या मोठेपणामध्ये. मी काय करतो, माझं नामसंरूपी कीर्तन तेवढं करतो. तुकोबाराय पुढे सांगतात की निंबाची या झाडा साखरेचे आळे, निंबाची या झाडा साखरेचे आळे आपुली ते फळे नसंडीचं तैसे आधमाचे अमंगल चित्त वमनते हित, वमनते हित करुणी सांडी. परिसाचे अंगी लाविले खापर पालट अंतर नेगे त्याचे. तुका म्हणे वेळू चंदना संगती काय ते असती जवळीके. तुकोबाराय म्हणतात की एखादा अशुद्ध चित्ताचा जो आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की अशुद्ध चित्त असणारा जो साधक किंवा जो कोणी व्यक्ती आहे त्याला कसलाही उपदेश करा तो त्याला पचत नाही. मग त्याच्यासाठी दृष्टांत वगैरे भरपूर दिलेले आहेत. मग उपदेश पचत नाही तर काय करतात, काय म्हटले तर पहिला दृष्टांत दिला की निंबाचं झाड आहे, त्या निंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं. कडुनिंबाचं झाड आहे त्याला तुम्ही साखरेचं आळं केलं म्हणजे काय, तर दुग्ध शर्करायुक्त दुग्ध जरी त्या लिंबाच्या झाडाला घातलं तर ते काय द्राक्ष देणार नाही. ते आपले फळं नसंडीच म्हणजे ते आपले जे कडू फळं आहेत निंबोळी तेच देणार आहे. तसं तैसे आधमाचे अमंगळ चित्त. त्याप्रमाणे आधम जी व्यक्ती आहे तिचं चित्त अमंगळ आहे. अमंगळ आहे म्हणजे काय, तर आधम म्हणजे कोणतं, दुर्जनाचं चित्त आहे. आणि ते दुर्जनाचं चित्त कसं आहे, अपवित्र आहे. अमंगळ म्हणजे अपवित्र आहे, शुद्ध नाही आहे. शुद्ध चित्त असेल तर त्याला केलेला उपदेश तुम्ही पचेल, पण शुद्ध चित्त नाही. मग ते चित्त अमंगळ असल्यामुळं काय, ते चित्त काय करतं, तुम्ही जर चांगला उपदेश केला, हितोपदेश केला तर ते वमन करतं. चांगलं अन्न भरपूर जणांना पचत नाही. समजा उदाहरणार्थ दुग्ध शर्करा काजू बदाम केशर याने युक्त दूध तुम्ही एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या दारू पेलेल्या माणसाला जर पाजलं तर तो दारू पेलेला माणूस त्या दुधाची महती जाणतो का, नाही. लगेच बाहेर जातो आणि भडाभड बाहेर कशाला जागेवर पण करू शकतो. आणि त्याप्रमाणे तुकोबाराय म्हटले एखादा जर अमंगळ चित्ताचा आहे
अपवित्र चित्ताचे. त्याला तुम्ही कितीही हितोपदेश केला, नामोपदेश केला, चांगलं सांगितलं, तर त्याचं चित्त ते ग्रहण करत नाही. ते फक्त तिथं ऐकतं आणि सोडून देतं, ते आतमध्ये घेतच नाही. त्याप्रमाणे पुन्हा आणखी काय सांगितलं, परिसाचे अंगी लाविले खापर, पालट अंतरणे घे त्याचे. परिसय म्हणे, तो परिस काय करतो तर लोखंडाचं सोनं करतो. पण खापर म्हणजे ज्याच्या ठिकाणी तो भावच नाही की सोनं व्हायचं आहे असं असणारं खापर आहे. अमंगळ आहे ते खापर. पण ते खापर आहे ना त्या परिसाला लावलं, तर त्या परिसाला लावलं, नेऊन लावलं खापर. एवढं ते म्हणजे सोनं लोखंडाचं सोनं करायचं असेल तर परिस लोखंडाला लावतात माणसं आणून. पण म्हटले ह्या खापराचं सोनं करायचं आहे म्हणून खापराला तिकडं नेऊ म्हटले. खापराला तिकडं नेलं आणि त्या परिसाला लावलं, तर त्याचं सोनं होणार आहे का? नाही. अंतर न पालिटीची. त्या खापराचं जे मातीपणाचा भाग आहे, हिनकस भाग आहे, तो मातीपणाचा भाग त्याचा काही नष्ट होणार नाही. कारण ती माती ही ती अमंगळ आहे, तिथं निदान लोखंड तरी व्हावं लागेल ना. तर बाबा सांगत असतात बघा पाठामध्ये, मॅग्नेटिक झोन म्हणजे चुंबकीय क्षेत्र. जर एखाद्याला परिवर्तित व्हायचं असेल, जसं लोखंडाला चुंबक आकर्षित करतं, पण केव्हा करतं? त्याच्या त्या कक्षेत आल्यावर, त्याच्या त्या वर्तुळात आल्यावर, लोखंडाच्या त्याच्या त्या शक्तीच्या आवाक्यात आलं की लगेच ते ओढून घेतं. तसं तुम्हाला परिस सोनं करेल किंवा एखादा हितोपदेश आहे ते तुमचं हित करेल, पण केव्हा? तुमचं चित्त त्या हितोपदेशाच्या कक्षात आलं की तुमचं हित होईल. म्हणून पुढे सांगतात की तुका म्हणे वेळू, आणखी शेवटचा पण दृष्टांत दिला की तुका म्हणे वेळू चंदना संगती काय ते असती जवळीके. तुकोबाराय म्हटले की तुका म्हणे, म्हणजे इथं प्रश्नार्थक विचारलं, तुका म्हणे वेळू चंदना संगती ते जवळीके, ते जवळीक काय असती. म्हणजे तुकोबारायांनी इथं प्रश्नार्थक विचारलं, आक्षेपयुक्त प्रश्नार्थक. म्हणजे तसंच आहे की तुकोबाराय म्हटले की वेळू हा जो आहे तो चंदनाच्या संगतीत गेला. किती दिवस तो चंदनाच्या संगतीत राहिला, जवळिकेमध्ये राहिला, तर त्या जवळिकेला काही उपयोग आहे का? त्या वेळूचं चंदन होणार आहे का? नाही होणार. चंदनाने बाकीच्या कडुनिंबाला पण महत्त्व येतं. चंदनाने कडुनिंबाला पण महत्त्व आहे. तीही निर्जीवही देवाची निडळे बैसणी केली, ते निर्गुडीचा पाला त्याला पण महत्त्व येतं चंदनानं. पण वेळूला येत नाही, कारण तो वेळू आतल्या गाठीचा असतो. म्हणजे त्याला गाठी असतात त्या वेळूला गाठी असतात ठिकठिकाणी. म्हणून त्या चंदनाचा जो गुण आहे, सुगंधत्व वगैरे, तो गुण त्याच्या ठिकाणी प्रविष्ट होत नाही. पण संत आपल्या वाङ्मयात सांगतात की आपल्या परंपरेत सांगतात की त्या संतांनी त्या वेळूला पण स्वीकारलं, पताकेला त्याची पताकेला आधार म्हणून त्या वेळूलाही स्वीकारलं. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. असा असणारा वेळू त्याला पण संत जवळ करतात. पुढं सांगतात की दुबळे सदैवा म्हणे नागवेल केव्हा, आपण आयसे करू पाये स्वभावाशी करील काय, मूढ सभे आता इच्छी पंडिताचा घात, गांड्या देखुणीश्वर उगीच करी बुरबुर, अनेकांचा हेवा न करी शरण जाई देवा, तुका म्हणे किती करू दुष्टांची फजिती, दुष्ट प्रवृत्तीचे मानव त्यांचं वर्णन आहे आणि त्यांची किती फटफजिती करू, अशा प्रकारचा तुकोबारायांचा या अभंगातून भाव दिसतो. तुकोबाराय म्हणतात दुबळे सदैवा, एखादा दुबळा आहे, निर्धन मनुष्य आहे, ज्याच्यापाशी धन नाही, तो एखाद्या सदनाला म्हणजे सदैव व्यक्तीला काय करतो, तो म्हणतो हे त्याच्या मनी मानसी म्हणतो बरं का, तो त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. तो मनी मानसी एकच पुटपुट करत असतो की कधी याची नागवण होईल, कधी याची नागवण होईल, अशा प्रकारची त्याची दुष्ट प्रवृत्ती असते. अगोदर तो दुबळा असतो आणि त्याची दुष्ट प्रवृत्ती असते. पुढे सांगतात की आपण आयसे करू पाहे, तो आपल्यासारखं करू पाहतो, त्याला पण दुबळा करू पाहतो. स्वभावाशी करील काय, त्याचा जो स्वभाव आहे, दुष्ट प्रवृत्ती, त्याला आपण काय करणार आहोत. मूढ सभे आता इच्छी पंडिताचा घात, मूढ जो आहे ना, एखादा मूर्ख मनुष्य आहे, तो एखाद्या पंडिताचा सभेमध्ये घात करू पाहायला पाहतो. उदाहरण सर्वांना ज्ञात आहे, जसं दुर्योधनाने कृष्णाला शिष्टाईच्या वेळेस बंदी बनवायचं काम केलं. शिष्टाईला कृष्ण आलता, वास्तविक पंडित होता कृष्ण, पण तो मूर्ख असणारा दुर्योधन काय करायचा, त्यानं काय आज्ञा दिली की बंदिस्त करायला. पुन्हा विदुर काकांना राज्याबाहेर काढून दिलं त्याच दुर्योधनानं. तो दुर्योधन सभेमध्ये जसं त्यांना घात करू पाहतो, म्हणजे त्याने इथं घात करू पाहतो, त्याने घात केला. जो पंडित असतो त्याचा मूड, एखादा मूर्ख व्यक्ती आहे ना, त्याच्याकडे ज्ञान नसतं ते, पण तसं बोलून त्याचा काहीतरी असं अपसव्य बोलून जे काही त्यांना विरुद्ध आहे ते बोलून त्यांचा घात करू पाहणारा तो मूर्ख. पुन्हा आणखी सांगतात सर्व दृष्टांत येतं तीन चरणात, 4 चरणात. गांड्या देखुनी शूर उगीच करी बुरबुर,
एखादा षंड मनुष्य आहे, ज्याच्या अंगामध्ये मानसिक धैर्य नाही, क्षात्रतेज नाही, असा जो षंड असणारा मनुष्य आहे, तो काय करतो, एखादा सूर आहे, एखादा चांगला युद्धकुशल नेता, युद्धकुशल योद्धा आहे, त्या योद्ध्याला पाहून काय करतो, मनामध्ये त्याला बोलण्याची काय हिंमत, बलदंड योद्धा आहे, त्याला एखादा षंड काय बोलणार आहे, पण तो मनी मानसी कुरबुर करतो, म्हणजे काय करतो, पुटपुट पुटपुट करत राहतो, काय मी त्याला मारलं असतं, पण काय असं म्हणत राहतो सारखं, मनातली मनात असतं त्याचं ते. अनेकांचा हेवा न करी शरण जाई देवा. मग तुकोबाराय म्हटले काय करायचं, त्या मनाला म्हणजे तुकोबाराय आपल्या मनाला पण हा उपदेश करतात बरं का, की अनेकांचा हेवा न करी, दुसऱ्याचा द्वेष मत्सर किंवा दुसऱ्याविषयीचं जी हव्यास आहे, दुसऱ्याच्या ठिकाणी असणारा गुणधर्म आपल्यात बाणावा, असा प्रकारचा जो हव्यास आहे किंवा दुसऱ्याचा मत्सर, त्याच्याकडं ते आहे आणि माझ्याकडं का नाही, म्हणून असणारा जो हेवा आहे, द्वेष आहे, ते न करी, तो करू नको. तर काय कर, देवा शरण जाई, देवाला तू शरण जा. पुढं तुकोबाराय सांगतात की असा असणारा दुष्ट किंवा दुष्ट मन, त्याची किती फजिती करू, तुका म्हणे किती करू दुष्टांची फजिती, त्या दुष्ट मनाची किंवा त्या दुष्ट प्रवृत्तीचा जो माणूस आहे त्याची किती फजिती करू. पुढे तुकोबाराय माझी आता लोक सुखे निंदा करू, म्हणती विचारू सांडियेला, कारण होय तो करीन विचार, काय भीडभार करू देवा, तुका म्हणे काय करू लापनिक जनाचार सुख नाशिवंत. तुकोबाराय या अभंगामध्ये लोक काय करतात किंवा लोक मला काय म्हणतात यापेक्षा मी तुझ्या प्राप्तीसाठी काय करीन याचा विचार सांगतात. तुकोबाराय म्हटले माझी आता लोक सुखे निंदा करू, लोक माझी येत ना सुखे म्हणजे खुशाल निंदा करूत, म्हणती विचारू. आणि त्यांनी असं म्हणू दे की याने आचार विचार सोडला, याने विहित कर्म वेदविहित कर्म वगैरे सर्व सोडून दिलं, असं त्यांना म्हणायचं ना. त्यांनी म्हणू दे देवा, मी काय करील, कारण होय तो करीन विचार, ज्याने तू भगवत प्राप्तिरूपी फल प्रयोजन मला प्राप्त होईल, अशा प्रकारचा विचार मी करील. आणि काय भीडभार करू देवा, मी ह्या लोकांची भीड म्हणजे काल सवाशी स्वामीजींनी खूप अर्थ सांगितला, खूप गोड अर्थ सांगितला. भीड म्हणजे पुढल्याची आदरयुक्त असणारी जी भीती आहे, म्हणजे पुढल्याचा अवमान होईल, त्यांनी जे बोललेत त्याचा अवमान होऊ नये म्हणून मनामध्ये पाळलेली जी धास्ती असते त्याला भीड म्हटले जातं. मग त्या लोकांची जी भीडभार आहे ती मी काय करते, लोक काय म्हणतात हे ऐकून मी माझी बाजू सोडू नाही सोडणार, मी ज्यानं कारण होय तेच करीन, तोच विचार करीन. तुका म्हणे काय करू लापनिक जनाचार सुख नाशिवंत. आणि मी लापनिक म्हणजे काय तर व्यावहारिक लौकिक शब्द नाही, लापनिक म्हणजे लबाडीची मसलत, शब्द पांडित्य. तुकोबाराय म्हटले तुका म्हणे काय करू लापनिक, मी फक्त ह्या शब्द प्रपंच करून लोकांना माझ्यापाशी जवळ करू तर त्याचं मला काही कामाचं नाही. तुकोबाराय म्हटले काय करू लापनिक, जनाचार सुख, कारण ही लापनिक शब्द पांडित्य, जनाचार म्हणजे जनामधील भेटणारं सुख, हे सर्व कसं आहे तर नाशिवंत आहे. अशा प्रकारचा ह्या अभंगामधून भाव दिसतो. पुढील अभंग, ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, ओडाळाच्या संगे सात्विक नाशली, क्षण एक नाडली समागमी, डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोलते तुटले लक्ष कोडी, विषान्य पक्वान्य गोड कडू झाली, कुसंगाने केली तैशी परी, भावे तुका म्हणे सत्संग हा भरा, कुसंग हा फेरा 84चा. या अभंगामध्ये जीवनामध्ये सत्संगतीला किती महत्त्व आहे आणि कुसंग एक क्षण जरी घडला तर काय नुकसान होऊ शकतं याचं प्रतिपादन करतात तुकोबाराय म्हटले ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाचे संग, ढेकण नाव मतकून म्हणजे ढेकण म्हणजे ढेकण, मतकून तो एक प्रकारचा कीटक आहे, त्याच्या संगतीत हिरा आला तर तो भंगला. कसा भंगला, ज्याप्रमाणे ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, जो हिरा ढेकणाच्या संगी भंगला. कसा हिरा असतो तर हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, हिरा ऐरणी ठेविता घनी मारिता वाचे, तो हिरा ऐरणीवर ठेवला, घनाने मारला, वाचला, तो हिरा. आणि असा असणारा हिरा जर ढेकणाची संगत झाली तर भंग पावतो, म्हणजे त्याचे तुकडे होतात. कसे होतात हा दृष्टांत आहे. तसं काय होतं म्हणे, या हिऱ्याप्रमाणे काय होतं तर कुसंगे नाडीला साधू तैसा, त्याप्रमाणे साधू म्हणजे सज्जन व्यक्ती कुसंगाने वाईट लोकांच्या संगाने नाडला जातो, म्हणजे त्याचा नाश होतो, छळ होतो, फसवणूक होते, तो हिताला मुकतो
अशा प्रकारचा त्या नाश शब्दाचा अर्थ आहे. नाशने म्हणजे काय होतं तर फळापासून मुकणे, नाश होणे, त्याचा छळ होणे आणि फसणे अशा प्रकारचे अर्थ आपल्या शब्दकोशामध्ये दिलेले आहेत. तर तो साधू तशा प्रकारचा नाडल्या जातो, म्हणजे त्याचा तशी फसवणूक होते. ज्याप्रमाणे हिरा भंगला. याचं दृष्टांत भरपूर आहेत पण आपली वेळ 2 मिनिटं आहेत फक्त. ओडाळाच्या संगे सात्विक नाशली शन एक नाडली समागमी. ओडाळाच्या संगे एखादी गाय आहे, ती आहे ना सात्विक गाय, पण एखाद्या ओडाळ गायीच्या संगतीत गेली, ओडाळ गायीच्या संगतीत गेली तर एक क्षण जरी त्याची संगत असेल, किंवा बुद्धीसाठी पण घ्यायचं बरं का, सात्विक असणारी बुद्धी एखाद्या दुर्बुद्धी मनुष्याच्या जर संगतीत गेली तर काय होतं तर एक क्षण जरी गेली तर त्याचे ते अवगुण आपल्या ठिकाणी बांधले जाऊ शकतात. त्या सात्विक गायीच्या ठिकाणी जसं त्या ओडाळ गायीचे लक्षणं बसतात. पुढे सांगतात की एक क्षण समागमी म्हणजे सहवासाने. डाकाचे संगती सोने हीन झाले, मोल ते तुटले लक्ष कोडे. डाकाची संगती म्हणजे डाक जे आहे ते एक मिश्रण आहे, 2 धातूला जोडण्याचं मिश्रण असा आपल्या शब्दकोशात अर्थ केला. तो पण धातूच आहे, धातूचं मिश्रण असतं, त्या मिश्रणाने सोन्याला जोडल्या जातं. ज्यावेळेस झुंबर वगैरे कानातले अलंकार बनवायचे असतात त्यावेळेस. मग आता ते सोने शुद्ध कसाचे सोने जे की लक्ष कोडी भावाने विकल्या जातं किंवा त्याचे मोल केलं जातं, लक्ष कोट्यावधी रुपयाने त्याचं मोल केलं जातं, ते मोल त्या हीन असणाऱ्या डाकाच्या संगतीने सोने पण हीन झाले. मग ते सोने पण त्या डाकाच्या संगतीने हीन झालं आणि मोल ते तुटले लक्ष कोडी. मग ते काय झालं तर त्याचे या बाजारामध्ये जी किंमत असते ती किंमत कमी झाली, म्हणजे त्याचं नुकसान झालं, त्याचा अपक्षय झाला. तसं सत्संगती हे दुसंगती गेल्याच्यानंतर आपला अपक्षय होतो असं सांगायचं आहे. विषाने पक्वान्ने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैशी परी. विषाने गोड पक्वान्ने कडू झाली. विषाने विष जर गोड पक्वान्नामध्ये घातलं तर ते कडू होतात. तैशी परी कुसंगाने केली, त्याप्रमाणे कुसंगानं केलं. कुसंग जर गोड चांगल्या सद्गुणी व्यक्तीच्या ठिकाणी गेला तर त्याप्रमाणे त्याला जसं हे पक्वान्न गोड असणारे कडू झाले तसं तो माणूस चांगला असणारा दुर्जन होऊन जातो. पुढे सांगतात भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा पेरा 84चा. तुकोबाराय म्हटले भावे, भावाने सत्संग बरा आहे, कुसंग जो आहे ना तो 84चा फेरा आहे. कुसंग जर तुम्हाला घडला तर 84 लक्ष येऊनी तुम्हाला परत जन्म भोगावं लागतील. इथं आपला वेळ झालेला आहे पण 10 मिनटं मी पुढे घेणार आहे कारण माझे 10 मिनटं पहिले शिल्लक आहेत. भावे तुका म्हणे, भावे तुका म्हणे म्हणजे भावे तुका म्हणे सत्संग हा बरा. जर सत्संग श्रद्धापूर्वक असेल तर तो बरा आहे, बरा आहे. आणि कुसंग हा पण जर भावे म्हणजे श्रद्धापूर्वक कुसंगामध्ये गोडी जर ठेवून जर केला तर लक्ष 84चा फेरा चुकणार नाही. म्हणजे भावे हा जर कुसंगाकडे लावला तर म्हणजे श्रद्धापूर्वक जर कुसंग केला, एखाद्याने आवडीने जाणून केला, तर एखादा जर सहज आला तर काही नाही, कुसंगामध्ये एखादा सहज जर गेला तर तो बाजूला होऊ शकतो. पण जर सत्संग जसा आपण श्रद्धापूर्वक करतो तसा जर कुसंग देखील श्रद्धापूर्वक केला तर लक्ष 84चा फेऱ्यातून कोणी मुक्त करणार नाही, असा भाव एक काढू शकतो आपण. नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म, त्याचा भवश्रम निवारिला. अनिके दुराविली करिता खटपट, वावगे बोबाट वर्माविन. रामनामी जी धरिला विश्वास ती भवपास तोडी येले. तुका म्हणे केले कळी काळ ठेंगणे, नामसंकीर्तने भाविकांनी. नाम रूपी साधनाने ज्याने अतिशय प्रेमाने जर नाम साधन केलं तर काय होतं तर ते नाम श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा भाव या अभंगातून सांगतात की नाम संध्या, नामे स्नान संध्या क्रियाकर्म केले. नामाने जर स्नान संध्या केली म्हणजे नामाने केली म्हणजे काय तर नाम जर केलं, नामच जर घेतलं तर स्नान संध्या केली, क्रियाकर्म केले, वैदिक कर्म हे पण केलं असं घडतं. आणि त्याचा भवश्रम म्हणजे भवा या संसारातले जे खटपटीचे कष्ट आहेत, म्हणजे संसारातलं जे दुःख आहे ते जन्ममरणाचे कष्ट त्याचे निवारले जातात. पुन्हा आणखी दुराविली करिता खटपट. आणखी म्हणजे कोण तर इतर साधने जे आहेत ना ते साधने करिता खटपट. आणखी साधने म्हणजे आणखी खटपट करिता दुराविली. आणखी म्हणजे दुसरे साधनं जर केले नाम सोडून
तर मग ते दुराविले, ते आपल्या साधना म्हणजे प्रयोजनापासून दूर जातात. पुढे सांगतात की वाऊगे बोबाट वर्माविन, जर वर्म नाही जाणलं तर जे करतो आपण ते बोबाट म्हणजे ते तुमची गवगवा आहे, फक्त तुमची फटफजिती आहे. वर्माविन म्हणजे त्या शास्त्रांचा फक्त गवगाव आहे. वाऊगे बोबाट वर्माविन, वर्म जाणून जर केलं तर मग तुम्हाला निवारण, नाहीतर मग गवगवा म्हणजे बोबाट फजिती. रामनामी जी धरिला विश्वास, ज्यांनी रामनामाच्या ठिकाणी विश्वास धरला तीही भवपाश तोडिले, त्यांनी भवपाश सहज प्रकारे संसार बंधनातून मुक्त झाले. तुका म्हणे केले कळी काळ ठेंगणे, नामसंकीर्तने भाविकांनी, या नामसंकीर्तन रूपी साधनाने भाविकांनी कळी काळ ठेंगणे केले. भाविकांनी म्हणजे भाविक भक्तांनी नामसंकीर्तनाच्या द्वारा कळी काळाला ठेंगणं केलं. म्हणजे काय केलं तर तुच्छ केलं, त्याला लहान करून टाकलं. पुढील अभंग वैष्णवांची कीर्ती, शेवटचा अभंग आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई आठ राजनी चहुवेदी, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर सुकायसा थोर आणिक नाही, तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती आणिक विश्रांती आरतिया. ही हरिभक्ती ही सर्व साधना श्रेष्ठ कशी आहे आणि ते करणारे भक्त वैष्णव हे श्रेष्ठ आहेत हे सांगणारा हा अभंग आहे. वैष्णवांची कीर्ती पुराणी गायली, वैष्णवांची कीर्ती जी आहे ती पुराणांनी गायली. आणखी कोणी गायली? साई म्हणजे 6 शास्त्रांनी गायली, 18 पुराणांनी गायली आणि 14 वेदांनी गायली. अशा प्रकारचं कुणी म्हणजे अशा प्रकारचा एखादा पंडित आहे किंवा एखादा ग्रंथाचा वाचक आहे, एखादा कर्मठ आहे किंवा धार्मिक पुण्यशील आहे, अशा प्रकारचं म्हणजे ज्यांची कीर्ती पुराणांनी, साईशास्त्रांनी आणि 14 वेदांनी गायली, अशा प्रकारचं आहे का कोणी हे दाखवा मला. आणि पुढे सांगतात की आदिनाथ शंकर, आदिनाथ असणारे म्हणजे जे भगवान शिव आहेत ते खूप मोठे वैष्णव आहेत, त्यांची कीर्ती गायलेली आहे. मुनीश्वर नारद त्यांची कीर्ती पुराणांनी गायलेली आहे. शुकदेवा ऐसा थोर आणिक नाही, ह्या तिघांसारखं थोर कोणी आहे का असं तुम्ही मला दाखवा, असं पंडितांना विचारतात, कर्मठांना विचारतात, धार्मिकांना विचारतात आणि पुण्यशीलांना विचारतात, असा एक अर्थ होतो. आणि ह्यांची कीर्ती कोणी गायली का असा एक अर्थ होतो. कोणाची? पंडित, कर्मठ, धार्मिक आणि पुण्यशील यांची गायली का? वैष्णवांची जशी गायली तशी. पुढे सांगतात तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती, त्यामुळं तुकोबाराय म्हणतात हरिभक्ती ही मुकुटमणी आहे. मुकुटमणी का म्हणजे काय? एखादा मुकुट आहे, म्हणजे हे कर्मठ, वाचक, धार्मिक, पुण्यशील हे मुकुट आहेत, पण हरिभक्त वैष्णव हा त्या मुकुटामधला मुकुटमणी आहे. ज्याप्रमाणे मुकुटाला शोभा असते, पण मुकुटामध्ये ज्यावेळेस मुकुटमणी जळवल्या जातो त्यावेळेस त्याची जशी शोभा वाढते, तशी ही हरिभक्ती मुकुटमणी आहे. तुमच्या जीवनात किती कर्मठपणा आहे, किती धार्मिकता आहे, किती पुण्यशीलता आहे याला महत्त्व नाही. तुम्ही वैष्णव आहात का? वैष्णव असाल तर तुम्हाला महत्त्व आहे. तसं आणि ही हरिभक्ती मुकुटमणी आहे. म्हणजे काय तर मुकुटमणी जसा मुकुटाला शोभा देतो जास्त प्रकारची, तसं ही भक्ती, हरिभक्ती ही तुमच्या जीवनाला शोभा देते. आणि आणखी काय करते तर आणिक विश्रांती आरती या, आणखी विश्रांती आहे. ही विश्रांती कशी आहे तर जीवनमुक्ती आहे, समाधान आहे. हरिभक्ती म्हणजे जीवनमुक्ती आहे, हरिभक्ती म्हणजे समाधान आहे. आणि आरतिया म्हणजे अलीकडले जे आहेत, अलीकडचं साधन आहे. हरिभक्ती म्हणजे अलीकडचं साधन आहे. आणि आरतिया म्हणजे जे इच्छाधारी आहेत, ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी ही हरिभक्ती मुकुटमणी आहे. आपली झालेली सेवा नियोजित वेळापेक्षा फक्त 5 मिनटं पुढे गेली. ती गेली याच्यामुळं मला 15 मिनटं उशीर झालता इथं बसायला. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनोवितो असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात की मी करविली तैसी केली कटकट. ही जी कटकट आहे ना, जी तुम्ही सर्वजण कसे तर महेशाची मूर्ती, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही सर्व श्रोते, मायबाप, गुरुजन आणि कमिटीतील सर्वजण यांच्या कृपारूपी प्रेम वर्षावाने ही कटकट केलेली आहे, बडबड आहे. जे काही न्यून आहे ते माझ्या मतीचे दोष आहेत, ते काय गुरुजनांनी सांगितलेलं नाही. मला जसा भाव स्फुरला तसा मी या ठिकाणी व्यक्त केला. जर न्यून असेल तर ते माझ्याकडे द्या. आणि जे चांगलं आहे ते गुरुवर्य जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुजन, गुरुवर्य गाथामूर्ती श्री रामभाऊजी महाराज राऊत आणि होळमधील स्वामी भारतानंद गिरीजी, तसेच आपले इथं उपस्थित असणारे गुरुजन यांचं आहे. आणि तुमच्याकडून मित्रबांधवांकडून जे काही मला सद्ग्राह्य भेटलं, मी जे ग्रहण केलं चांगलं ते आहे. आणि जे वायचळ आहे,
जे काही तुमच्या उपयोगाचं नाही, निष्फळ आहे, ते माझ्या मतीचे दोष आहेत, ते माझे मला परत करा. इंद्रायणीचा प्रवाहित आहे, मी त्यामध्ये सोडील. पुढल्या वेळेस परत ते येऊ नये माझ्याजवळ, याचा प्रयत्न करील. रामकृष्ण हरी. सुखाचा निधी सुख सागर जोडेला, सुखाचा निधी सुख सागर जोडेला, सुखाचा निधी म्हणून काळा दादुला मज, म्हणून काळा दादुला मज पाचारी गे माये, प्रेम नभाळे मज झाली दिवाळे, प्रेम नभाळे मज झाली दिवाळे, म्हणून काळा दादुला मज पाचारी गे माये, प्रेम नभाळे मज झाले दिवाळे, प्रेम नभाळे मज झाली दिवाळे. काळेवन माळी घरा, काळेवन माळी घरा गे माये, प्रेम नभाळे मज झाली दिवाळे, प्रेम नभाळे मज झाली दिवाळे. काळेवन माळी घरा, काळेवन माळी घरा आले गे माये, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी. बाप रखुमा देवी वरू पुरोनी उरला, पुरोनी उरला, बाप रखुमा देवी वरू पुरोनी उरला, पुरोनी उरला. बाप रखुमा देवी वरू पुरोनी उरला, पुरोनी उरला. बाप रखुमा देवी वरू पुरोनी उरला, पुरोनी उरला. सबायजू भरला माझे हृदय गे माये, सबायुजू भरला माझे हृदय गे माये, सबायजू भरला माझे हृदय गे माये, सबायुजू भरला माझे हृदय गे माये. प्रेम नभाळी मज झाली दिवाळी, झाली दिवाळी, प्रेम नभाळी मज झाली दिवाळी, झाली दिवाळी. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, झाली दिवाळी. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, झाली दिवाळी. काळेवन माळी घराले गे माये, काळेवन माळी घराले गे माये, काळेवन माळी घराले गे माये, काळेवन माळी घराले गे माये. प्रेम नभाळी मज झाली दिवाळी, झाली दिवाळी.
प्रेम नभाळी मज झाली दिवाळी झाली दिवाळी प्रेम नवाळी मज झाली दिवाळी झाली दिवाळी प्रेम नवाळी मज झाली दिवाळी झाली दिवाळी ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की पुढील सत्र ठीक 9:30 वाजता चालू होईल.